सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा लेव्हल 2 चा उपक्रम आहे, ज्यामध्ये आज आपण अध्याय 5वा कर्मसन्यास योग कृष्ण भावना भावित कर्म याचं अध्ययन करणार आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यामुळे आपण हे ज्ञान ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभुजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्याला उपलब्ध करून दिला. त्यामुळे या संधीचा लाभ आपण घरी बसल्या घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता समजावून सांगितली. तसंच इस्कॉनच्या सर्व टीमला धन्यवाद देते, त्यांनाही प्रणाम करते. उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम. सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आपण आजपासून अध्याय 5वा सुरुवात करतो आहोत. अध्याय 5वा हा कर्मावरच आधारित अध्याय आहे. आपण पहिले भगवद्गीतेचे जे पहिले 6 अध्याय आहेत हे कर्मयोगावरती आधारित आहेत. कर्माबद्दलचं ज्ञान आपल्याला या पहिल्या 6 अध्यायामध्ये दिलेलं आहे. तर आजच्या अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग कृष्ण भावना भावित कर्म. आता इथे आपल्याला लक्षात काय घ्यायचंय की भगवद्गीता आपण शिकतो आहोत आणि जसे आता 5व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलो. पहिल्या 4 अध्यायांची नावं पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. जसं आपण कृष्णांचा उपदेश लक्षात ठेवतो आहे, तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याही आपण लक्ष द्यायचंय तिथे की कर्मसन्यास योग. आणि आधीच्या अध्यायाची नावं पण आपल्याला लक्षात असायला पाहिजेत. तर आता बघितलं तर हे नाव जे आहे कर्म संन्यास योग, ह्याच्यामध्ये कर्म आणि संन्यास हे परस्पर विरोधी अर्थ असलेले शब्द आहेत. मग कर्म संन्यास म्हणजे काय? तर कर्म करायची आहेत, पण आतून आपली मनोवृत्ती कशी असायला पाहिजे? तर त्या कर्म फळाबद्दल आपल्याला अनासक्त असायला हवं. जे कर्म आपण करतो ते ज्ञानाने करायला हवं आणि त्यात अलिप्तता हवी. हे कर्म स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी न करता ते कृष्णांच्या आनंदासाठी केलं जावं. असं केल्याने कर्माच्या फळाकडे आपली अनासक्ती असते, म्हणून संन्यास म्हटलेलं आहे. कर्म करून कर्मफळाचा त्याग करणं एवढंच नसून ते कर्म कृष्णांच्या आनंदासाठी केलं जाणं हेही महत्वाचं आहे. म्हणून हा कर्म संन्यास योग होतो. आता हे सर्व अध्याय जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिले 6 अध्याय हे कर्मयोग या विभागामध्ये आहेत. आणि 4थ्या अध्यायामध्ये जो 17वा श्लोक होता, कर्मणो यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. तिथे कृष्ण म्हणतात की कर्माची गुंतागुंत समजणं हा अत्यंत कठीण आहे आणि म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने योग्य रीतीने जाणून घेतलं पाहिजे. आता योग्य रीतीने म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडूनच हे ज्ञान आपल्याला घेतलं पाहिजे आणि ते जाणूनच मग कर्म केली पाहिजेत. कारण असं केल्याने आपण कर्माच्या बंधनातून मुक्त होऊ शकू.
अन्यथा कर्म आपल्याला बंधनात अडकवतात आणि कर्माची प्रतिक्रिया भोगण्यासाठी आपण वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडतो. वेगवेगळी शरीरं आपण धारण करतो. तसंच कर्माचं ज्ञान गुरूंकडून प्राप्त करण्याची ही संधी केवळ मनुष्य जन्मात आपल्याला उपलब्ध असते. मनुष्य म्हणून आपण जिज्ञासा करतो, आपल्याला प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं आपण गुरूंकडून जाणून घेऊन त्याप्रमाणे ती आचरणात आणू शकतो आणि योग्य ते बदल आपल्यामध्ये घडवून आणून आपली प्रगती करू शकतो. तर चौथ्या अध्यायातला जो महत्वाचा श्लोक होता, 9वा श्लोक, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. म्हणजे कृष्ण म्हणतात, माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देहत्यागानंतर भौतिक जगामध्ये पुन्हा जन्म घेत नाही, माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करून घेतो. म्हणजे मनुष्य म्हणून आपल्याला स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची कर्म करून बंधनात न अडकता कृष्णांच्या दिव्य स्वरूपाचं ज्ञान घेऊन त्यांच्या आनंदासाठी कर्म करायला हवीत, ज्याद्वारे आपण बंधनातून मुक्त होऊ शकू आणि भगवत धामामध्ये जे आपलं मूळ घर आहे तिथे परत जाऊ शकू. ज्ञानाने कर्म केल्याने या कर्माचा परिणाम काय होणार आहे हे जाणून आपण कर्म करतो. जसं हात न धुता आपण जर का अन्न खाल्लं तर काय होईल ह्याचं ज्ञान आपल्याला असतं, की आपलं पोट बिघडेल. अनेक ठिकाणी आपण हाताने स्पर्श केल्यामुळे हातावर अनेक सूक्ष्म जीव जंतू असतात, धूळ इत्यादी असते, जी आपल्या पोटात गेली अन्नाबरोबर तर आपलं पोट बिघडेल. हे ज्ञान असल्याने आपण साबणाने हात स्वच्छ धुतो आणि मग अन्न त्या हाताने जेवतो. तसंच ज्ञानाने कर्म केल्याने आपण बंधनामध्ये अडकत नाही. आता चौथ्या अध्यायाची प्रथम थोडीशी उजळणी करू आणि मग आजच्या अध्यायाकडे वळू. तर चौथ्या अध्यायामध्ये कृष्णांनी भगवद्गीतेचा इतिहास आपल्याला सांगितला, की प्रथम हे ज्ञान सूर्यदेव विवस्वानला त्यांनी दिलं. विवस्वानने ती त्याचा पुत्र मनू आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकूला ही गीता सांगितली. इक्ष्वाकूने हे ज्ञान त्याच्या राज्यातील संत ऋषी इत्यादींना दिलं, पण नंतर कृष्णांच्या लक्षात आलं की हे ज्ञान काळाच्या ओघात खंडित झालंय आणि हे ज्ञान आता शिष्यांपर्यंत व्यवस्थितरित्या पोचत नाहीये. त्यामुळे हे ज्ञान त्यांनी अर्जुनाला माध्यम बनवून आपल्या सर्वांपर्यंत पोचवलं, ज्याचा अभ्यास आपण करतो आहोत. त्यानंतर कृष्णांनी वर्णाश्रमाबद्दलही आपल्याला चौथ्या अध्यायामध्ये माहिती दिली, वर्णाश्रमाचं महत्व समजून सांगितलं. पुढे 18व्या अध्यायामध्येही आपण वर्णाश्रमाबद्दल अधिक ज्ञान जाणून घेणार आहोत. कुठलाही वर्ण श्रेष्ठ किंवा कुठला कनिष्ठ असं नाहीये. ज्या वर्णात पण आपण असू, आपली श्रद्धा, आपलं समर्पण कृष्णांकडे केवढं आहे त्याच्या अनुकूल असा भाव कृष्ण आपल्याला परत करतात. त्यानंतर कर्म, अकर्म, विकर्म हे आपण सविस्तरपणे शिकलो. त्यानंतर कृष्णांनी यज्ञाबद्दल ज्ञान दिलं. द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ इत्यादी यज्ञांचं महत्व काय आहे. तर यज्ञ केल्याने आपली कर्माच्या फळाकडे जी आसक्ती असते ती कमी होऊ लागते. कर्मफळाकडे अत्याधिक आसक्ती असल्याने आपण सतत मनाने लाभाचा विचार करतो. मनाजोगं फळ आपल्याला मिळालं तर आनंद, नाही तर आपल्याला दुःख होतं. म्हणजे मन सदैव अशांत असतं. जर कर्मफळाकडे आसक्ती असेल तर अशांत मनच आपल्याला बाधा बनतं आध्यात्मिक प्रगतीमध्ये, कारण अशांत मन ज्ञान ग्रहण करू शकत नाही. आता हे जे यज्ञ आहेत, द्रव्य यज्ञ, तपोमय यज्ञ, हे केल्याने कर्मापासून मिळणाऱ्या लाभाकडे आसक्ती क्रमशः कमी होत जाते आणि मग मन शांत होतं. सर्वात शेवटी गुरूंचं महत्व आपण जाणलं, की ज्ञान हे गुरूंकडूनच प्राप्त आपल्याला केलं पाहिजे. ते प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये सेवाभाव हवा, विनम्रपणा हवा. आणि कृष्ण सांगतात की ज्ञान जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये शंका पडल्या तर आपल्याला गुरूंना त्या विनम्रपणे विचारल्या पाहिजेत. गुरूंच्या प्रती आदर ठेवून त्यांची सेवा करून ह्याची उत्तरं जाणून घेतली पाहिजेत. शिष्याची प्रामाणिक तळमळ जाणून गुरु हे ज्ञान शिष्याला देतात. म्हणजे सर्व यज्ञांचा शेवट हा दिव्य ज्ञानामध्ये होतो असं कृष्ण म्हणालेले आहेत. आता आपली इंद्रिय अपूर्ण असल्याने आपण चुका करतो. कधी बघा रस्सीला साप समजतो तर कधी सापाला रस्सी समजतो आपण. म्हणून परंपरेतून आलेल्या गुरूंकडून आपल्याला श्रवण करून ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. कारण इंद्रियांनी ज्ञान घेत असताना, या आपल्या अपूर्ण इंद्रियांनी ज्ञान घेत असताना आपण चुका करू शकतो, योग्य ते ज्ञान आपण समजू शकत नाही. मग आता कोणाच्या मनात शंका येईल की परंपरेतून आलेल्या गुरूंमध्ये काही त्रुटी नसते का, तेही मनुष्यच आहेत. मग इथे आपल्याला काय समजून घ्यायचं की हे दिव्य ज्ञान त्यांनी परंपरेतून प्राप्त केलेलं आहे. ज्या परंपरेची सुरुवात कृष्णांकडून होते, सर्व दिव्य ज्ञानाचा
उगम हे कृष्ण आहेत. कृष्णांनी हे ज्ञान प्रथम ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारद मुनींना, नारद मुनींनी व्यासदेवाला, आणि असं करत करत हे ज्ञान श्रीला प्रभुपाद यांच्याद्वारे हे आपल्यापर्यंत पोहोचलंय. तिथे ग्रुपमध्ये मी मागच्या वेळेला बघा टाकली होती ही गुरु शिष्य परंपरा. परंपरेतून ज्ञान घेण्याचा लाभ काय असतो की जे ज्ञान गुरूंनी दिलं ते जसंच्या तसं पुढे दिलं जातं. कोणी आपल्या मनाला वाटलं म्हणून त्यातला कुठला भाग काढतही नाही किंवा त्याच्यामध्ये ऍडही करत नाही. जे गुरूंनी ज्ञान दिलं ते जसंच्या तसं पुढे दिलं जातं. जन्म कर्मच मे दिव्यम हे जे कृष्ण म्हणालेले आहेत, हे त्यांचा जन्म दिव्य आहे, त्यांचं कर्म दिव्य आहे. हे जाणणं म्हणजे नेमकं काय? तर त्या कृष्णांचं जे शरीर आहे ते आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, आपलं भौतिक स्वरूपाचं आहे, हाड मांस अशा गोष्टींनी बनलेलं आहे. पण कृष्णांचं शरीर हे दिव्य स्वरूपाचं आहे. आपलं पंचमहाभौतिक नश्वर शरीर म्हटलं जातं आणि कृष्णांचं शरीर हे दिव्य स्वरूपाचं असल्यामुळे कधीही कृष्णांच्या शरीराचा नाश होत नाही. आपण कर्मबंधनात अडकलेले आहोत आणि त्यामुळे भौतिकामध्ये आपण वेगवेगळी शरीर धारण करतो. शरीराची प्राप्ती आपल्याला ह्यामुळेच होते. आणि शरीरात जो आत्मा आहे त्याचा मूळ स्वभाव हा कृष्णांची सेवा करणं आहे. पण भौतिकाच्या प्रभावामुळे आपण कृष्णांची सेवा न करता इथे इतर कोणाची तरी सेवा करतो. म्हणजे सेवा आपण करतोच पण मायेची सेवा करतो. तर जेव्हा आपण भगवद्गीता, श्रीमद भागवतम इत्यादी श्रवण करतो आणि गुरूंकडून ज्ञान घेतो, इतर भक्त त्यांचं समर्पण, त्यांच्या सेवेबद्दलच्या कथा ऐकतो, तेव्हा आपल्या मनामध्येही कृष्णांच्या बद्दलचं आकर्षण पुनर्जागृत होतं आणि मग आपण भक्ती करून पुढे प्रगती करतो, या मार्गावरती चालतो. तेव्हा आपल्याला जन्म कर्मच मे दिव्यम हा जो श्लोक कृष्ण म्हणालेले आहेत त्याचा अर्थ समजून येतो. आता काही जण असं मानतात ना, कोणाचा मृत्यू होतो तेव्हा म्हणतात बघा की हा मृत्यूनंतर देवाघरी गेला किंवा परमेश्वराकडे गेला. आता इथे विचार करण्याजोगी गोष्ट आहे की आता ज्याने आपल्या जीवनात कधी भगवंतांचं नाम घेतलं नाही, कधी भगवद्गीता, श्रीमद भागवतम अशा ग्रंथांचा त्याचा संपर्कही आला नाही, तर तो कसा काय जाईल भगवंतांकडे? म्हणजे आपल्यामध्ये काही पात्रता असावी लागते, योग्यता असावी लागते भगवंतांकडे जायला, तेव्हाच आपण जाऊ शकतो. जो भगवंतांकडे जात नाही तो वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडतो. म्हणून भगवंतांचं दिव्य स्वरूप आपल्याला जाणायला पाहिजे. जो त्यांना शरण जातो तो मात्र भगवत धामामध्ये जायला पात्र ठरतो. भगवंत कसे आहे ते प्रथम जीवाला शुद्ध करतात बघा, मग त्याची इच्छा पूर्ण करतात. देवदेवता जीवाला शुद्ध करू शकत नाहीत, ते केवळ इच्छा पूर्ण करू शकतात. जसं आता कुठल्या मुलाला बघा टायफॉइड झाला असेल तर तो टायफॉइड मधून जेव्हा बरा होतो ना, तर त्यावेळेला त्याला काही पथ्य असतात, म्हणजे मसालेदार तेलकट पदार्थ त्याला खाऊ नये असं सांगितलं जातं. मग ती आई काय करते, त्याची काळजी घेत असते, त्यामुळे त्याला असे पदार्थ ती खायला देत नाही, कारण त्या गोष्टी त्याला वर्ज्य असतात. तसंच बद्ध जीव असल्याने त्याच्यामध्ये भोग करण्याची प्रवृत्ती ही असतेच. आणि असा बद्ध व्यक्ती जेव्हा भौतिक वरदान प्राप्त करतो तर त्यावेळेला तो अधिकच बंधनामध्ये अडकतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत बघा. रावण आहे, हिरण्यकश्यपू आहे. या त्यांनी काय केलं, तपस्या करून देवदेवतांना प्रसन्न केलं आणि वरदान प्राप्त केलं आणि मग गर्व अहंकाराच्या अधीन होऊन त्यांचं पतनच झालं. म्हणून भगवंत काय करतात, प्रथम भक्ताला सांगतात सर्व काही मला अर्पण कर. तसं केल्याने भक्ताची स्वतःची भोगण्याची वृत्ती कमी होत जाते आणि मग तो शुद्ध होतो. क्रमशः शुद्ध झाला की मग जी वस्तू त्याला पाहिजे आहे ती त्याला प्रदान केली जाते भगवंतांच्याकडून. तर एक गोष्ट आहे बघा, एक गोवर्धन डाकू होता आणि म्हणजे मोठा डाकू होता तो, चोरी वगैरे असंच करणं हे त्याचं काम होतं. आणि राज्यामधले जे सुरक्षा कर्मचारी होते त्यांच्यापासून लपत छपतच हा राहत असे, कारण ते त्याला पकडण्याच्या मार्गावरती होते. तर असाच एकदा गर्दीचा फायदा घेऊन हा मंदिरामध्ये घुसला. हे कर्मचारी, त्याच्या सुरक्षा कर्मचारी त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागावरती होते. मंदिरामध्ये घुसल्यावरती त्यांना कळलं नाही की हा कुठे गेला. ते रस्त्यावर त्याचा शोध घेत राहिले, पण हा आता ह्याने मंदिरामध्ये गेला. तिथे हॉलमध्ये भागवत कथा सुरू होती. सर्व भक्त हॉलमध्ये बसून ऐकत होते. आता हाही त्यांच्यामध्ये सामील झाला, मागे जाऊन बसला आणि त्याने बघितलं की सर्व भक्तांनी तिलक लावलेला आहे कपाळावरती, कंठीमाला घातलेली आहे सगळ्यांनी. त्याने कोणाला तरी विचारलं हा तिलक कुठे, कसा काय लावला ह्यांनी. मग त्यांनी एका प्रभूजींकडे त्यांना नेलं, त्यानेही तिलक लावला, तिथे कंठीमाळ पण त्याला दिली. आता हा सगळ्यांच्या मध्येच हा सामील झाला, जणू हा भक्त आहे असं म्हणून तोही त्या कथेमध्ये बसून ते ऐकू लागला.
इथे कथेमध्ये कृष्णाचं वर्णन सांगत होते ते प्रभूजी स्वामीजी. आणि कृष्ण बालक म्हणून किती सुंदर होता, माता यशोदा कसं त्याला छान सजवायची, आभूषणं घालत होती आणि त्या आभूषणांचं तेज कसं होतं जे कृष्णामुळे अधिकच सुंदर दिसत होतं, हे सगळं वर्णन ते स्वामीजी सांगत होते. आता हा डाकू हे सर्व वर्णन ऐकत होता आणि आभूषणांचं वर्णन, सोन्याच्या आभूषणांचं वर्णन जेव्हा त्याने ऐकलं तेव्हा त्याचे कान म्हणजे काय म्हणतात ते अगदी ह्याने व्यवस्थितपणे ऐकू लागले, कारण डाकूच होता, चोरच होता तो. त्याची इच्छा झाली, जागृत झाली आता हे सगळं वर्णन ऐकल्यावरती. वर्ग संपला, कथा संपली. तर त्यावेळेला ते स्वामींनी विचारलं, कोणाला काही प्रश्न आहेत का आजच्या कथेबद्दल? तर हा जवळ गेला त्या स्वामीजींच्या आणि त्यांना विचारायला लागलं की तुम्ही आता हे जो प्रसंग सांगितलात, वर्णन सांगितलात, हे कुठलं आहे? तो कोण बालक आहे? तर ते स्वामीजी म्हणाले की मी हे मथुरा क्षेत्र वृंदावनातलं वर्णन आहे आणि हा बालक म्हणजे कृष्ण आहे. यमुनेच्या किनारी तो आपल्या गोप सवंगड्यांच्या बरोबर खेळतो. श्यामवर्णाचा बालक आहे, मयूरपंख धारण करतो, त्याच्या आजूबाजूला सदैव गायी वासरं असतात. तर ह्या गोवर्धन डाकूने त्यांना विचारलं परत एकदा, काय नाव म्हणालात त्याचं? म्हणे कृष्ण, आणि वडिलांचं नाव नंद. बरं, बास झालं, खूप माहिती दिलीत तुम्ही मला, अजून काही सांगू नका, मी काढतो शोधून या कृष्णाला, म्हणाला. आता ते वर्णन डोक्यात ठेवून त्याने तिथे मथुरेला जायचा निर्णय घेतला. प्रतिज्ञाच केली, आता या बालकाला शोधून काढेन. बालक म्हणजे कोण? कृष्ण, जे भगवंत आहेत. आता हे जे वर्णन त्याने ऐकलं होतं सगळं या बालकाचं, त्याच्या आभूषणांचं, ती कथा ऐकल्यापासून सतत आता ह्याच्या मनामध्ये कृष्ण कृष्ण असाच त्याचं चिंतन चालू होतं. तोच विचार त्याच्या डोक्यामध्ये चालला होता सारखा. पोचला तो तिथे, यमुनेच्या तटावरती पोचला आणि त्याला तो बालक दिसला, कृष्ण दिसले. बालगोपांच्या समोर ते खेळत होते, बरोबर खेळत होते. आणि जसं या स्वामींनी सांगितलं होतं तशीच त्याची आभूषणं त्याने घातलेली होती बालकाने. आणि जेवढं कथेमध्ये सांगितलं होतं त्याच्यापेक्षा अनेक पटीने हा बालक तेजस्वी होता, अत्यंत सुंदर असा हा होता. आता या चोराने त्या बालकाला देण्यासाठी एक केळं विकत केलं, काही घेतलं, विचार केला त्याने मनामध्ये आणि केळं विकत घेतलं. म्हणाला की आता मी या बालकाला हे केळं देईन आणि मग ह्याच्या गळ्यातली ती माळ काढून घेईन. केळं विकत घेऊन तो कृष्णाजवळ गेला आणि त्याला केळं दिलं. आता कृष्ण कसं आहे, सर्वांकडून जे काही प्रेमपूर्वक जे काही देतील त्याचा स्वीकार करतात. आता पूतना तर विष द्यायला आली होती, तेही स्वीकारलं होतं कृष्णांनी. तसंच ह्याने केळं जेव्हा दिलं, कृष्णाने ते घेतलं, थोडं केळं काढून ह्याला पण दिलं. आता प्रसाद मिळाला याला, आणि कोणाकडून? साक्षात कृष्णाकडून. आणि कृष्णाने विचारलं, कोण आहेस तू, नाव काय तुझं? तर हा म्हणाला, मी गोवर्धन. त्यावरती तो बालक म्हणजे कृष्ण हसत म्हणाला की मी गोवर्धनधारी. अरे काय मजा आहे, तू गोवर्धन आणि मी गोवर्धनधारी. आता हा भगवंतांबरोबर असा हा वार्तालाप हा डाकू करत होता. आता साक्षात भगवंतांबरोबर वार्तालाप केल्यामुळे त्याचं क्रमाक्रमाने म्हणतात तसं अज्ञानच दूर होत होतं. केळं तर त्याने दिलं भगवंतांना आणि आता गळ्यातल्या त्या माळेला हात लावला, ती गळ्यातून काढणार म्हणून. पण कृष्णाने हात पकडला आणि म्हणाला की नाही नाही, ही माळ घेऊ नकोस, मला माझी माता यशोदा विचारेल माळ कुठे गेली, तिला नको हात लावूस. आता कृष्णाचा स्पर्श याच्या हाताला होताच जणू काहीतरी विजेचा झटका लागावा असं ह्याला वाटलं आणि त्याचं भानच हरपलं. त्याच्या डोळ्यातून अनावर अश्रू व्हायला लागले. आता त्याचे अश्रू बघून कृष्ण म्हणाला की अरे केवढ्या जोरात रडतोयस तू, कशाला रडतोयस, थांब, तुला माझी माळ हवी आहे का? म्हणून गळ्यातली माळ काढून त्याला दिली. ते बघून आता हा चोर म्हणायला लागला, नाही नाही, नको नको, मला मला काहीच नको. अरे पण तू एवढं माळेसाठीच रडत होतास ना, ही घे आणि अजून तुला काय देऊ, हा हार देऊ का? पण तू रडू नकोस, रडणं थांबव. आणि हा चोर मला काहीच नको काहीच नको असं म्हणायला लागला. आता कृष्णाचा स्पर्श झाला होता, भगवंत अनंत कोटी कृष्ण काय म्हणतात ते ब्रह्मांडाचे स्वामी साक्षात कृष्णाचा स्पर्श होता तो. आणि याला जे काही समजायचं होतं ते सत्य म्हणा किंवा ज्ञान म्हणा ते तत्क्षणी त्याला उमज पडली होती. आणि तो म्हणाला चोर की मला कृष्ण, आता तू मला मिळालास, आता मला काहीच नको, मी आता कुठेही जाणार नाही, इथे व्रजमध्येच राहणार आणि तुझी सेवा करणार. तर ही जी डाकू गोवर्धनची कथा आहे, जो कृष्णाचा भक्त झाला म्हणून डाकू भगत या नावाने तो ओळखला जाऊ लागला त्याच्यानंतर, ही डाकू भगतची गोष्ट म्हटली जाते. तर हा जो आता भक्त बनला, तर यावरती आधारित श्रीमद भागवतम मध्ये एक श्लोक आहे की सत्य हेच आहे
की कृष्ण भौतिक इच्छांची पूर्ती करतात. जसं आता ध्रुव आहे, ध्रुवाने तपश्चर्या केली ध्रुवलोक पाहिजे म्हणून, तर तो मिळाला त्याला. तसंच डाकू भगतला हार पाहिजे होता, तोही भगवंतांनी दिला त्याला. पण आता एखादी भौतिक गोष्ट प्राप्त केली कोणी, तर परत कुठली भौतिक गोष्टची इच्छा घेऊन तो कृष्णांकडे जात नाही. कारण कृष्ण त्याला आपल्या चरणांचे गोडवा देतात, ती गोडी त्याला मिळते आणि मग त्याच्या पुढे त्याला त्या भौतिक मधले जे लाभ असतात ना ते तुच्छ वाटू लागतात. कारण आता हा भक्तीमध्ये प्रगती करतो, कृष्णांच्या चरणांची गोडवा त्याला मिळालेला असतो, त्यापुढे ते भौतिक भोग त्याला तुच्छ वाटू लागतात. तर तसंच आता इथे कृष्णांकडे जायचं असेल तर आपण कर्माच्या फळाकडे, कर्मापासून मिळणाऱ्या लाभाकडे आपल्याला अनासक्त असायला हवं. सर्व कर्माचं फळ हे कृष्णांना अर्पण केल्याने आपण प्रगती करू आणि त्यानंतर मग आपली क्रमशः भगवद्धामाकडे जाण्याची आपली वाटचाल होईल. तर कृष्ण कधी कर्मबंधनात अडकत नाहीत. आपण हाही श्लोक ऐकला होता ना, नमा कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. जाणणारा मनुष्य, एकच मिनिट हा. आणि हे सत्य जाणणारा मनुष्य कर्मबंधनाने बद्ध होत नाही. आता यज्ञ केले जातात, त्यांचा उद्देश काय असतो, तर श्री विष्णूंना संतुष्ट करणे. आता ज्ञानी, एकच मिनिट होल्ड करा जरा, मला कॉल येतोय, एक सेकंड. संकर्मणा कृष्ण हा, क्षमस्व. आता यज्ञ यज्ञ केले जातात, यामागचा उद्देश काय असतो, तर श्री विष्णूंना संतुष्ट करणे. आता हे जे ज्ञानी असतात ते स्वाध्याय यज्ञ करतात, किंवा योगी असतात ते योग यज्ञ करतात, जसं अष्टांग योग ते करतात. आणि भक्तांसाठी काय सांगितलेलं आहे, जपयज्ञ सांगितलेलं आहे. जपयज्ञ म्हणजे नाम जप करणे. आता ज्यांना आध्यात्मिक मार्गाबद्दल ज्ञान नसतं ते द्रव्य यज्ञ इत्यादी करतात. द्रव्य यज्ञ म्हणजे पैशांनी ते समाजाची सेवा वगैरे करतात. म्हणजे काही लोकांना ते अन्नदान करतात, वस्त्रदान इत्यादी करतात. आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जी धनाबद्दलची आसक्ती असते ना, ती क्रमशः कमी होते. म्हणजे ज्ञान घेऊन जो यज्ञ करतो त्याला अधिक लाभ प्राप्त होतो. तसंच हे सर्व भगवंतांकडूनच आम्ही प्राप्त केलेलं आहे, त्यांनाच आम्ही हे अर्पण करत आहोत, या भावनेने जेव्हा यज्ञ केला जातो तेव्हा त्याची कर्मबंधनातून मुक्ती होते आणि भगवंतांकडे जाण्यासाठी तो प्रगती करतो. तर आपणही ज्या स्तरावरती आहोत तिथून आपल्याला जे करणं शक्य आहे ते आपण करू शकतो. जर का आपला आता आवाज चांगला असेल तर आपण कृष्णांसाठी भजन म्हणू शकतो,
कोणी आता मोठ्या कंपनीचा मालक आहे, तर तो कंपनी त्या सर्व लोकांना भगवद्गीता भेट म्हणून देऊ शकतो. किंवा कोणी अन्नदान करत असेल, तर प्रथम भगवंतांना ते अन्न अर्पण करून प्रसाद तो सगळ्यांना वाटू शकतो. हरे कृष्ण महामंत्रांचं संकीर्तन करायला सांगून तो प्रसाद देऊ शकतो. म्हणजे जे पण कार्य आपण करू ते भगवंतांबरोबर आपण जोडू शकतो. म्हणजे तेही यज्ञकर्मच होतं. आपल्या अर्थार्जनाचा काही भाग भगवत सेवेमध्ये आपण नियमितपणे दान करू शकतो. भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलेलं कुठलंही कार्य हे यज्ञ म्हटलं जातं आणि ते कार्य दिव्य असतं. तर इथे आपण भौतिक जगामध्ये जन्म घेऊन काहीही केलं, अगदी म्हटलं जसं मोठ्यात मोठं कार्य केलं तरी ते नश्वरच राहणार आहे. पण भगवंतांच्या सेवेमध्ये, भक्तीमध्ये केलेली अगदी छोट्यात छोटी सेवा पण कशी मौल्यवान असते आणि आपला भगवत धामामध्ये जायचा मार्ग ती तयार करत असते. तर भगवंतांसाठी जे पण कार्य असतात ती आपल्याला अशा प्रकारच्या कार्यामध्ये आपल्याला सहभाग आपण घेतला पाहिजे. किंवा जे भगवंतांच्यासाठी कार्य करत असतात त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. जसं आता हे इस्कॉन मंदिर उभारण्याचं कार्य असतं किंवा मंदिरामध्ये विविध उत्सव होतात, त्यासाठी आपण देणगी देऊ शकतो. अशाने आपलं धनही पवित्र होतं आणि ते कार्यही दिव्य होतं आणि धनाप्रती आपली आसक्ती कमी होते. आता आजच्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते आणि आजच्या अध्यायामध्ये निष्काम कर्माबद्दल अधिक ज्ञान कृष्ण देणार आहेत. निष्काम कर्म कसं करायचं आणि ज्ञान घेऊन कर्म केल्याने कसं कर्मबंधनातून मुक्ती होऊ शकते, मुक्ती कशी प्राप्त आपण करू शकतो, हे याबद्दल आपल्याला आजच्या अध्यायामध्ये अजून ज्ञान मिळणार आहे. थोडंसं कृष्ण अष्टांग योगाबद्दलही आजच्या अध्यायामध्ये बोलणार आहे, कारण पुढचा संपूर्ण अध्याय हा अष्टांग योगावरती आधारित आहे. आणि शेवटी शांती सूत्र आपण या अध्यायामध्ये शिकणार आहोत, जो शेवटचा श्लोक आहे. तर आपण पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया. हा, सायली माताजी वाचणार का? हो 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 आज आहे. आवाज येतोय ना? हा. हो हो. हरे कृष्ण. अर्जुन अध्याय 5 कर्मसन्यास योग. कृष्ण भावना भावित कर्म. हरे कृष्ण. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगञ्च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे बृह सुनिश्चितम. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोन्हीपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे हे कृपया मला निश्चितपणे सांगाल का? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे अर्जुन कृष्णांना म्हणतो की तुम्ही प्रथम म्हणालात की युद्ध कर. आता अर्जुन कसा विचार करतोय, वेगवेगळ्या कारणांनी युद्ध करायचं नाही असं ठरवतोय. नंतर कृष्ण त्याला ज्ञान देतात की अनासक्तीबद्दल सांगतात कृष्ण आणि संन्यासाबद्दलही सांगतायत. मागच्याच अध्यायामध्ये आपण बघितलं यज्ञाबद्दलचंही कृष्णांनी ज्ञान दिलेलं आहे. आता हे सगळं ऐकून अर्जुनाला प्रश्न पडलाय की संन्यास घेऊ की कर्म करू, म्हणून मला एकच काहीतरी सांगा असं अर्जुन म्हणतोय. आणि अर्जुनाचा हाच प्रश्न बघा तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाही होता. कृष्णांनी तिसरा अध्याय, चौथा अध्याय पूर्ण केला तरी अर्जुनाला हा प्रश्न आहेच. हो. आता बघा कृष्ण कर्म संन्यासाबाबत सांगतायत. याचा अर्थ कर्मच न करणे असं नाही. कर्म सोडून काही लोक बघा हिमालयामध्ये जातात, म्हणजे त्याग करतात सर्व कर्मांचा. तर इथे कृष्ण काय म्हणतायत की मी तुला कर्म सोडायला सांगत नाहीये, कर्म सोडून जंगलात जा असं सांगत नाहीये, पण कर्म कर आणि फळाच्या इच्छेचा त्याग कर असं म्हणतोय. आता या अध्यायात आपल्याला व्यवस्थितपणे कृष्ण ज्ञान देतील की फळाची अपेक्षा न करता कर्म कशी करावीत याबद्दलचं. फळाची अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या दुःखाचं कारण असते. आता एक उदाहरण बघूया की एक मुलगा होता आणि त्याला पुढच्या शिक्षणासाठी भारताबाहेर जाऊन शिक्षण घ्यायचं तो ठरवतो. त्याला काय वाटत असतं की त्याचे आई वडील त्याच्यावरती फार लक्ष ठेवतात, त्याला काही करायला देत नाहीत. त्याला वाटतं की परदेशात जाईन, मी एकटा राहीन, पाहिजे ते खाईन, हवं त्या व्यक्तीबरोबर मजेत राहीन. इथे भारतामध्ये आई वडील सारखं माझ्यावरती खूप नियंत्रण ठेवतात. आता इंजिनिअरिंग करून झाल्यावरती त्याने परदेशात नोकरी मिळवली आणि तो तिथे गेला. एकदा वडिलांनी त्याला पत्र लिहिलं आणि त्याला सांगितलं की तुला चांगल्या पगाराची नोकरी मिळालीये, तर त्यातले काही पैसे तू आम्हाला भारतामध्ये पाठवत जा. आता हा मुलगा आई वडिलांचा आदर करत असे,
त्यामुळे तो जे काही पैसे कमवत असे त्यातले अधिकतर पैसे दर महिन्याला तो आता वडिलांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना पाठवू लागला. आता थोडेसेच पैसे तो स्वतःकडे ठेवायचा आणि विशेष पैसे त्याच्याकडे नसत, त्यामुळे जे काही म्हणजे त्याच्या मूलभूत गरजांवरच ते खर्च होत असत. त्याच्याकडे जास्त पैसे वडील सारखे मागून घेत त्याच्याकडून, मला हे अमक्या काहीतरी कारणासाठी पाठव, तसं करायचंय पाठव म्हणून सारखे पैसे मागत. अशी काही वर्ष निघून गेली. आता ह्याला वडिलांचा राग येत असे, सारखे पैसे मागून घेतात म्हणून. मग वडिलांनी काही वर्षांनी त्याला आता भारतामध्ये परत बोलवलं आणि म्हणाले की आता तुझा विवाह करायला हवा, लग्नाचं वय झालं, 5-8 वर्ष राहिलायस तू अमेरिकेमध्ये, आता परत ये, इथे येऊन सेटल हो, बिझनेस सांभाळ. आता तो मुलगा परत आला. विवाहाच्या वेळी वडिलांनी त्याला एक चेकबुक दिलं आणि बरोबर बँकेचं पासबुक पण दिलं. आता ते उघडून त्याने बघितलं तर हे 5-6 वर्षात जे त्याने पैसे पाठवले होते दर महिन्याला वडिलांना, ते त्या खात्यात वडिलांनी जमा केले होते आणि हे एवढे पैसे त्या खात्यामध्ये बघून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने वडिलांना विचारलं की मी हे सगळं पैसे तुमच्यासाठी पाठवत होतो, पण यातले काहीच तुम्ही खर्च केलेले दिसत नाहीत, असं काय? तर मग वडील म्हणाले की अरे तू अमेरिकेत गेल्यावर तुझ्याकडे गरजेपेक्षा अधिक पैसे जर का मी ठेवले असते तर तुला वाईट सवयी लागल्या असत्या, तुझं चारित्र्य खराब झालं असतं, ही काळजी मला होती, म्हणून मी पैसा मागत असे, मला त्याची गरज नव्हती. आता तुझी पत्नी आली आहे तर ही जबाबदारी आता ती घेईल आणि तुझ्यावर लक्ष ठेवेल, तुझं नियंत्रण ठेवेल तुझ्यावरती. आता त्याला समजलं की वडिलांनी हे सर्व त्याच्या हितासाठी केलेलं होतं, त्यामुळे वडिलांच्या बद्दलचं प्रेम त्याचं अधिकच वाढलं. तसंच कृष्ण अर्जुनाला सांगतायत की कर्मण्येवाधिकार असते, म्हणजे काय की तू कर्म करू शकतोस अर्जुना, पण मा फलेषु कदाचन, म्हणजे फळाची अपेक्षा करू नकोस. आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असं कधीच समजू नकोस. तसंच कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. आता अर्जुनाची बाजू बघूया कशी आहे. फळाची अपेक्षा करण्यामुळेच त्याला दुःखी तो होत होता. तो म्हणत होता की युद्ध करून मला या सगळ्यांची हत्या करावी लागेल आणि हत्या सर्वजण या युद्धामध्ये मृत्यू पावले तर मी एकटा होईल. माझी विजयश्री साजरी करायला पण, हा आनंद वाटायला पण माझ्या बरोबर कोणी हे उरणार नाही. तो आपल्या स्वतःबद्दलच विचार करत होता की हे सगळे माझे स्वजन आहेत, माझे नातेवाईक आहेत, हे युद्धामध्ये मृत्यू पावले तर माझं एकट्याचं कसं काय होईल, हा विचार करत होता. कृष्णांचा विचार इथे कुठेही नव्हता कृष्णांबद्दलचा. आणि नंतर मग कृष्णांनी त्याला आता निष्काम कर्मयोग सांगितला. 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये सगळं जे काही त्यांच्या दोघांबद्दल हा जो संवाद आहे हा कर्मयोगावरती आहे. आणि 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी कर्मकांडावरून निष्काम कर्मयोगापर्यंत कृष्ण त्याला घेऊन आले, जे आता कंटिन्यूड आहे हा संन्यास, निष्काम कर्मयोगाबद्दलचं संवाद ह्या 5व्या अध्यायामध्ये. आता आपण दुसरा श्लोक बघूया ज्याच्यात आपल्याला अधिक समजेल. हा, हरे कृष्ण. सायली माताजी, दिसतोय का स्क्रीन? हो नाही हा तर ते मी हा, जरा ब्लर्ड आहे ना. पुस्तक उघडते, एक मिनिट. हा, आता झाला बघा क्लिअर. दिसतोय का? हा हा हो, एक मिनिट. हा, हरे कृष्ण. श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरा भुवौ तयोस्तु कर्म संन्यास सत्कार्ययोगो विशिष्यते. हरे कृष्ण. तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. बर. आता बघा, कोणी आता ज्ञानी व्यक्ती असेल त्याच्याकडे ज्ञान असल्याने भौतिक वस्तूंच्या बद्दल त्याला अनासक्ती आहे. आणि इथे आता कृष्ण ह्या 2 मार्गाबद्दल सांगत आहेत, कर्माचा मार्ग आणि ज्ञानाचा मार्ग. कर्माचा मार्ग म्हणजे कर्मयोग आणि ज्ञानाचा मार्ग म्हणजे ज्ञानयोग. कर्मयोगामध्ये मनुष्य भौतिक कर्म करतो आणि त्याचं फळ मात्र भगवंतांना अर्पण करतो. असं केल्याने क्रमशः त्याचं शुद्धीकरण होत असतं. जेव्हा चित्त शुद्ध होतं तेव्हा ज्ञानाचा उदय होतो. पण कोणी ज्ञानी आहे, सगळ्या गोष्टींचा त्याग करूनच म्हणजे कर्माचा संन्यास करूनच तो हिमालयात गेला. तो ठरवतोय की मी आता ज्ञानी आहे, मी संन्यासी आहे, मी कर्म संन्यास घेतलेला आहे, म्हणजे मी कर्म करणारच नाही, कर्माकडे अनासक्त होऊन काहीच न करता मी हिमालयामध्ये जाऊन राहीन. पण आता याची चित्तशुद्धी झालेली नाहीये, त्यामुळे भौतिकाचे विचार अजूनही त्याच्या मनामध्ये असतील आणि तो परत भौतिकामध्ये ओढला जाईल याची शक्यता आहे. जसं की आता विश्वामित्र होते, अनेक हजारो वर्ष त्यांनी तपस्या केली होती,
पण मेनकेमुळे ते विचलित झाले. चौभरी मुनी आहेत, हजारो वर्ष त्यांनी पाण्याच्या खाली बसून अष्टांग योगाचा सराव केलेला होता. पण तिथे माशांचा प्रणय बघून त्यांनी विवाह करायचा ठरवला. म्हणजे मग अशा वेळी जेव्हा व्यक्ती प्रथम सोडून गेलेला असतो, सगळा त्याग केलेला असतो, सगळ्या गोष्टींचा, भौतिकाचा त्याग करून मी संन्यास घेतला असा म्हणतो, आणि मग भौतिक इच्छा राहिल्यामुळे, चित्तशुद्धी न झाल्यामुळे असा व्यक्ती आता परत येतो ज्या वेळेला भौतिकामध्ये, तेव्हा तो समाजाच्या निंदेचा विषय बनतो. गेला होता संन्यास घेऊन पण आला परत. तर त्यामुळे ज्ञानीसाठी हा धोका आहे, कारण पूर्ण चित्तशुद्धी झालेली नसेल तर पतनाची शक्यता असते. म्हणून कृष्ण इथे अर्जुनाला काय सांगतायत की तुझ्यासाठी कर्म योग हा अधिक श्रेष्ठ आहे. तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचं कर्तव्य तू कर आणि त्यानेच तू सुखी होशील. माझ्या आदेशानुसार कर्तव्य कर आणि कर्मफळ मला अर्पण कर. म्हणजे माझ्या आदेशानुसार अर्जुना तू युद्ध कर. आणि भगवंतांनी हे आता हे अर्जुनाला हे समजवलेलं आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्ही मधून करायचं, प्राप्त करण्याचं ध्येय एकच आहे, परमसत्याची प्राप्ती करणं किंवा आत्मज्ञान प्राप्त करणं ज्याला म्हणतो, पण तो मार्ग वेगळा आहे. आता अर्जुन इथे बघा गोंधळात आहे, आणि कृष्ण त्याला समजवताना काय सांगतात की मी शरीर नसून मी आत्मा आहे. हे केवळ ज्ञान प्राप्त करून मुक्ती होऊ शकणार नाही. मी शरीर नसून आत्मा आहे हे जाणून तसं कर्मही करावं लागेल. आता अशी कर्म म्हणजे कुठली, तर कृष्ण भावना भावित कर्म. पूर्णपणे ज्ञानयुक्त झालेला जो आता कृष्ण भावना भावित कर्म करतो आणि त्याद्वारे तो आपली प्रगती साध्य करू शकतो. कृष्ण भावनेने जर का कर्म केलं नसेल, म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी कर्म केलं नसेल, तर ते सकाम कर्म ठरतं. आणि अशा कर्मापासून संन्यास घेतल्याने चित्तशुद्धी होत नाही, हृदय शुद्धी झालेली नाही, त्यामुळे कर्मफळाकडे आसक्तीही राहतेच. पण जेव्हा कृष्ण भावना भावित कार्याकडे तो वळतो, तेव्हा कर्मफळाकडे त्याची आसक्ती हळूहळू कमी होते, क्रमशः तो शुद्ध होत जातो असं केल्याने. आता इथे समजून घेऊया की जे कार्य कृष्ण भावना भावित नाही, म्हणजे ते भौतिक स्वरूपाचं कार्य आहे, म्हणजे सकाम कर्म आहे. कृष्ण भावना भावित नाही म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी नाही. कृष्णाच्या आनंदासाठी नाही म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी आहे, स्वतःच्या सुखासाठी केलेलं हे भौतिक कार्य आहे, ज्याला सकाम कर्म असं म्हणतात. आता या सकाम कर्माचं फळही प्राप्त होईल, बरोबर ना? आपण शिकलेलो आहे, चांगल्या कर्माचं चांगलं फळ हे प्राप्त होणारच. आता एखादा व्यक्ती असेल, तो व्यवसाय करत असेल, त्याला आता या व्यवसायामध्ये खूप नफा झाला. आता हा व्यक्ती काय म्हणाला की हा पैसा ही खूप माया आहे आणि मी यातला आता एकदम अल्प भागच वापरणार, अगदी गरजेपुरता पैसा वापरणार, पण मी इतर या नफ्याला हातच लावणार नाही, मी त्याचा त्याग करणार. आता हा त्याग जो आहे ना, याला अपूर्ण त्याग म्हटलं जातं, कारण ना ते कर्म ना कर्माचं फळ हे कृष्णांच्या बरोबर जोडलं गेलेलं आहे. आणि अशा भौतिक त्यागाला फल्गू वैराग्य म्हणतात. असं वैराग्य टिकतही नाही, पतन होण्याची शक्यता असते, कारण अजून चित्तशुद्धी झालेली नाही. चित्तशुद्धी न होताच कर्मफळाचा त्याग या व्यक्तीने केलेला आहे. आता या उलट जो ज्ञानी आहे, तो ज्ञान घेतो की कृष्णच सर्व गोष्टींचे उगम आहेत, सृष्टीचे रचयिता आहेत, पालनकर्ता आहेत. मी व्यवसाय करतोय, पण ते करत असताना, व्यवसाय करत असताना वापरतो ते माझं शरीर, माझी इंद्रिय, बुद्धी यांची शक्ती कोणी दिली आहे, ही कृष्णापासून मला मिळालेली आहे. त्यामुळे ती वापरून मला मिळणारी ही जी संपत्ती आहे, याच्यावरती अधिकार कृष्णांचा आहे. अशा प्रकारे सर्व गोष्टींचे स्वामी कृष्ण आहेत आणि सर्व गोष्टी त्यांच्या सेवेतच उपयोगी आणल्या पाहिजेत. हा झाला पूर्ण त्याग, सर्व काही कृष्णांचंच आहे. मग आता आपलं काही नाहीच आहे इथे, तर मग आपण त्याग कशाचा करणार, संन्यास कशापासून घेणार? बघा, हा विचार करूया या गोष्टीवरती. सर्व काही कृष्णांची संपत्ती आहे, म्हणून ती त्यांच्याच सेवेत उपयोगात आणणं, अशा अर्थाने जेव्हा कर्म केली जातात, तर ती संन्यास अवस्था अशी म्हटली जाते. तिसऱ्या अध्यायात पण आपण शिकलो होतो बघा, की जो पूर्ण आत्मसाक्षात्कारी झालेला आहे, म्हणजे ज्याने आत्म्याबद्दलचं ज्ञान घेतलेलं आहे, आत्म्याच्या कार्यात तो पूर्णपणे रममाण आहे, अशा कृष्ण भावना भावित व्यक्तीला इतर काही कर्तव्य राहत नाही. कृष्ण म्हणतात की आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला आपलं विहित कर्म करून कुठला हेतू प्राप्त करायचा नसतो, म्हणजे हे कर्म करण्याचं त्याला काही कारण नसतं, पण सामान्य जनांच्या पुढे शिकवण्याकरता आपण तो कर्म आपली करतच राहतो. इथे आपण जनक महाराजांचं उदाहरण बघितलं होतं.
किंवा युधिष्ठिर महाराजांचंही उदाहरण बघितलं होतं की ते आत्मसाक्षात्कारी होते, पण सामान्य जनांना केवळ उदाहरण घालून देण्याकरता राजा म्हणून विहित कर्माचं आचरण ते करत राहिले. म्हणजे जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाला आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे, त्याला भौतिक जगाविषयी आस्था नसते. तोही कर्मसन्यास न घेता इतर लोकांनी जीवन कसं जगावं, कर्म कसं करावं, यासाठी तो केवळ कर्म करत राहतो. आता इथे तात्पर्यामध्ये जो श्लोक आहे ना, खाली एक मिनिट मी जरा तात्पर्यामध्ये तुम्हाला दाखवते. ही काहीतरी वेगळी पीडीएफ आहे बहुतेक, कारण ह्याच्यामध्ये तो श्लोक नाहीये. पुस्तक उघडू का? पुस्तक नाही, पुस्तकामध्ये तर आहे, माझ्याकडे पण आहे, पण कदाचित ही जुनी पीडीएफ असेल. बरं, हरकत नाही, मी तो वाचते, एक मिनिट इथूनच वाचते. जरा श्लोक आहे. दोन म्हणला. हरे कृष्ण. प्रापंचिकया तया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुनः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. आता हा जो श्लोक आहे ना, हा भक्ती रसामृत सिंधू श्रील रूप गोस्वामी यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे. पुढे जी लेव्हल 3 चा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये हा भक्ती रसामृत सिंधू या पुस्तकाचा आपण अभ्यास करतो. तर या श्लोकाचा अर्थ काय सांगितला आहे की कृष्ण भावना रहित संन्यास हा अपूर्ण असतो. अशा प्रकारच्या संन्यासाने त्याला मुक्ती मिळू शकत नाही. अस्तित्वामध्ये सर्व गोष्टींचे स्वामी कृष्ण आहेत हे समजून या कुठल्याही गोष्टीवरती स्वतःचा अधिकार जो सांगत नाही त्याला पूर्ण वैराग्य किंवा पूर्ण त्याग म्हणता येतो. श्रीला प्रभुपादांचं उदाहरण घ्या बघा. श्रीला प्रभुपाद प्रवचन देताना माईकचा वापर करत असत. प्रवचन रेकॉर्ड करण्यासाठी ते डिक्टाफोनचा वापर करत. परदेशामध्ये जाऊन कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी त्यांनी विमानाने प्रवास केला आणि परदेशामध्येही वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा ते कृष्ण भावनेचा प्रचार करायला जात तेव्हा ते गाडीचा वापर करत असत. आता या सर्व गोष्टी भौतिक स्वरूपाच्या आहेत. मग श्रीला प्रभुपाद यांनी या भौतिक गोष्टींचा वापर केला नसता तर त्यांना आपण संन्यासी म्हटलं असतं का? तर असं नाही. श्रीला प्रभुपाद आजही संन्यासी आहेत, कारण त्या सर्व गोष्टींचा वापर किंवा उपयोग त्यांनी भगवत सेवेमध्ये केला. सर्वांच्या पर्यंत कृष्ण भावना पोहोचवण्यासाठी केला, जो पूर्ण त्याग आहे, जो कृत्रिम संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण बघा, आता हा मिथ्या अहंकार असला ना की मनुष्य स्वतःच स्वामित्व गाजवतो. मिथ्या अहंकाराच्या मागचं कारण काय आहे? अज्ञान आहे, मायाशक्तीचा प्रभाव. पण जो आत्मसाक्षात्कारी आहे, कृष्ण भावना भावित आहे, तो जाणतो की ज्याला माझा देह आपण म्हणतो, माझं शरीर, त्या देहावरती पण माझं स्वामित्व नाहीये. म्हणून आपलं शरीर, आपला हा देह, मन, बुद्धी, आपली वाचा, जीवन, संपत्ती, तर सर्व गोष्टी तो कृष्णांच्या सेवेमध्ये समर्पित करतो. त्यामुळे तो तत्काल कृष्णांशी नातं जोडू शकतो. ही कृष्ण भावनेची पूर्णावस्था म्हटलेली आहे. आणि या उलट मिथ्या अहंकारामुळे भौतिक गोष्टींबरोबर तो नातं जोडतो, त्यांच्यावरती स्वामित्व गाजवतो, भोग करतो आणि कृष्ण जातो. म्हणजे कसे, आता बघा, हे परस्पर विरोधी असे स्तर आहेत. एकच मिनिट, परत मला एक कॉल आला, सॉरी, क्षमस्व, जरा एकच मिनिट द्या. हा, क्षमस्व, हा एक जरुरी कॉल होता, कदाचित परत येईल, थोडस आपल्याला थांबावं लागेल. बरं, हरकत नाही. तर आता हे आपण बघितलं की कसा हा व्यक्ती जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे
हा कृष्णांच्या कडे नातं जोडल्यामुळे त्यांच्या बरोबर हा जोडून घेतो, लगेच जोडून घेतो, जी कृष्ण भावनेची पूर्णावस्था म्हटलेली आहे. आणि मिथ्या अहंकारी व्यक्ती कसा आहे, कृष्णांपासून दूर आहे, तो स्वतःच स्वामित्व गाजवतो आहे. म्हणजे परस्पर एक विरोधी असे हे स्तर आहेत. एका ठिकाणी भौतिक अशी संलग्नता आहे, स्वामी बनून भोग करण्याची प्रवृत्ती आहे, आणि कृष्ण भावनेचा स्तर म्हणजे कृष्ण स्वामी आहेत, सर्व काही त्यांना समर्पित आहेत आणि ते भोगत आहेत. असे विरोधी म्हणजे प्रवृत्ती असलेले हे दोन स्तर आहेत. तर हे आपण दुसऱ्या श्लोकामध्ये समजून घेतलं. आता तिसरा श्लोक बघूया आपण. माताजी, तुम्ही वाचा बरं श्लोक आणि अनुवाद. मी इथे हे नाहीच आहे. वरनं काढते. हा, कसा बंद करायचा. 3 ना? हो, तिसरा. हो. हरे कृष्ण. नेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हरे कृष्ण. भाषांतर हरे कृष्ण. हा. भाषांतर वाचू ना हो माताजी? हो, वाचा वाचा. जो द्वेष करत नाही, तसेच जो आपल्या कर्मफलांची इच्छा करीत नाही, तो सदा संन्यासी आहे असे जाणावे. सर्व द्वंद्वांपासून मुक्त झाला आहे असा मनुष्य भावबंधनातून सहजपणे पार पडतो आणि हे महाभाव अर्जुना, तो पूर्णपणे मुक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता पूर्णपणे कृष्ण भावना भावित असणारा व्यक्ती निश्चितपणे जाणतो की कृष्ण हे सर्व श्रेष्ठ आहेत, परिपूर्ण आहेत, आणि आपण त्यांचे अंश आहोत. त्यामुळे भगवंतांच्या सेवेत असा ज्ञानी पूर्णपणे समर्पित असतो. हा परिपूर्ण कृष्ण भावना भावित व्यक्तीच संन्यासी असतो, कारण त्याला कर्मफळांच्या बद्दल द्वेषही वाटत नाही किंवा आपल्या कर्मफळाची त्याला आसक्तीही नसते. त्याला भगवंत आणि म्हणजे भगवंत आणि तो ह्यामधलं काय नातं आहे हे त्याला स्पष्टपणे तो जाणतो. एक सेवक आणि स्वामी यांचं जे नातं आहे तो व्यवस्थितपणे समजलेलं असतं त्याने, आणि त्यासाठी तो सर्व कर्म कृष्णांच्या प्रित्यर्थ करत असतो, त्यांच्या संतुष्टीसाठी करत असतो. त्यामुळे भौतिक जगात तरी असला तो, तरी हा व्यक्ती मुक्तच म्हटला पाहिजे. आता बघा, इथे आपण समजून घेऊया हे कसं आपल्याला सांगितलंय. आता कर्मफळ बघा आपल्याला कशा स्वरूपामध्ये प्राप्त होतं, तर सुख दुःख हानी लाभ म्हणजे द्वंद्व रूपाने प्राप्त होतं. कधी सुख असतं, कधी दुःख असतं. आता जेव्हा दुःख येईल तेव्हा तो व्यक्ती द्वेष करेल, जेव्हा सुख मिळेल तेव्हा हे सुख असंच राहावं, असंच मला मिळत राहावं अशी आकांक्षा करेल. पण दोन्ही परिस्थितीत जो सम राहील आणि येणाऱ्या सुखदुःखाने प्रभावित होणार नाही, तो संन्यासी असं इथे म्हटलेलं आहे. हा, तर हा संन्यासी भगवंतांबरोबर जोडला गेल्याने आनंदाचा जो अखंड प्रवाह आहे, आनंदाचा उगम कोण आहेत, तर कृष्ण आहेत, त्यांच्याच बरोबर तो जोडला गेल्यामुळे त्याच्या आत्म्याला आता हा आनंदाचा अखंड प्रवाह मिळतोय, त्यामुळे तो आत्मतृप्त आहे. आता बाहेरून इंद्रिय तृप्तीद्वारा मिळणाऱ्या सुखदुःखांपासून तो त्यासाठी दूर राहू शकतो. आता काही विद्यार्थी आपण बघतो बघा, जे IIT किंवा NEET ची जी परीक्षेची तयारी करत असतात, खूप एकाग्रतेने करतात ते काही विद्यार्थी. या परीक्षेतून मला यश प्राप्त करायचे हे त्यांचं ध्येय अगदी दृढ असतं आणि अगदी मन लावून ते तयारी करतात. तर त्यांना ह्या तयारीच्या व्यतिरिक्त मग इतर कुठे विशेष लक्ष द्यायला वेळच नसतो. इतर विद्यार्थी जसे असतात, काही नाटक असतं, सिनेमा बघतात, मित्रांबरोबर वारंवार बाहेर जातात, असं करताना हे विद्यार्थी अजिबात दिसत नाहीत आणि ते करत नाहीत या गोष्टीची खंतही त्यांना नसते. त्यांना त्याबद्दल काही वाटतही नाही, कारण त्यांच्या मनात विचार कसा असतो सतत की मी ह्या एंट्रन्सची तयारी करतोय, हा ध्येय त्यांचं अगदी वारंवार ते मनाला म्हणजे विचार त्याच्यावरती त्यांचा स्थिर असतो. त्यामुळे इतरत्र कुठे लक्ष त्यांचं जात नाही, परीक्षेच्या तयारीवरती ते फोकस राहतात. जसा हा आता संन्यासी आत्मतृप्त म्हटलेला आहे ना, की कृष्णांचं आणि त्याचं काय नातं आहे हे त्याला अगदी स्पष्टपणे समजलेलं आहे आणि कृष्णांच्या बद्दलचं प्रेम वाटल्यामुळे तो त्यांच्या बरोबर जोडला गेलेला आहे. आता इथे तात्पर्यामध्ये पण श्रीला प्रभुपाद आपल्याला याबद्दलचं समजावून सांगतात की कृष्ण कसे आहेत, पूर्ण आहेत, आणि आपण त्यांचे अंश आहोत. आता मी थोडासा तो भाग वाचते म्हणजे आपल्याला समजायला जरा सोपं पडेल. एक मिनिट.
हा, हरे कृष्ण. हो, मी वाचू का? ते तुमचं पुस्तक थोडंसं वेगळं आहे ना माताजी? हो, जुनं हा, आहे. म्हणून. हा, जुनं आहे म्हणून. फक्त हा, ते आता बरं मी इथे वाचते. श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत. हे ज्ञान परिपूर्ण आहे, कारण ते गुणात्मक दृष्ट्या आणि परिमाणात्मक दृष्ट्या अचूक आहे. श्रीकृष्णांची एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे, कारण अंश कधी पूर्णाशी साम्य करू शकत नाही. अंश गुणात्मक दृष्ट्या एकसमान, परंतु परिणामात्मक दृष्ट्या भिन्न आहे. आता हा जो पार्ट आहे ना, हा आपण जरा समजावून घेऊया. कृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत, हे तर सगळ्यांना समजलं. कृष्ण कसे आहेत? सच्चिदानंद आहेत आणि आपला आत्मा ही कृष्णांचा अंश असल्याने सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद या शब्दाचा अर्थ काय आहे? तर सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानाने पूर्ण आणि आनंद म्हणजे आनंदमय. म्हणजे गुणात्मक दृष्ट्या आपला आत्मा कृष्णांच्या सारखा आहे. जसा एखादी वस्तूशी एखाद्या वस्तूचा संपर्क अग्नी बरोबर आला, तर अग्नीचा जो गुणधर्म आहे ना, अग्नीचा गुणधर्म आहे तप्तता, तीही त्या वस्तूमध्ये येते. तसंच आपला आत्मा कृष्णांपासून आल्यामुळे गुणात्मक दृष्ट्या तो कृष्णांचा सारखा आहे, म्हणजे सच्चिदानंदमयी आहे. पण परिमाणात्मक दृष्ट्या कृष्ण कसे आहेत? पूर्ण आहेत किंवा विभू आहेत आणि आपला आत्मा हा अंश किंवा अणू आहे. म्हणजे आगीचा वणवा आणि आगीची एक ठिणगी. आता बघा, ही ठिणगी जी असते ही त्या आगीच्या वणव्यातूनच आली आहे. त्यामुळे गुणात्मक दृष्ट्या तप्तता हा जो अग्नीचा गुण आहे तो त्याच्यामध्ये, त्या ठिणगीमध्ये पण आहे. पण परिणामात्मक दृष्ट्या वणवा कसा आहे? खूप मोठा आहे आणि ही ठिणगी कशी आहे? लहानशी आहे. तसाच आपला आत्मा परिमाणात्मक दृष्ट्या भगवंतांच्या पासून वेगळा आहे. त्यामुळे आपला आत्मा भगवंतांच्या बरोबर कधी एकरूप होत नाही. अंश हा अंशच राहतो, तो कधी पूर्णामध्ये विलीन होत नाही. आपण भगवत धामात जरी गेलो तरी आपण भगवंतांच्या बरोबर विलीन होत नाही. आपलं अस्तित्व हे वेगळंच राहतं, याला द्वैत म्हणतात. पण गुणात्मक दृष्ट्या आपण सच्चिदानंदमय स्वरूप प्राप्त करतो. म्हणून इथे म्हटलंय की आपण गुणात्मक दृष्ट्या एक समान आहोत, पण परिमाणात्मक दृष्ट्या आपण भिन्न आहोत. तर इथे समुद्र आणि समुद्राच्या पाण्याचा एक थेंब हे पण उदाहरण घेऊ शकतो. इथे गुणात्मक दृष्ट्या बघा दोन्ही समान आहेत. जे घटक समुद्राच्या पाण्यामध्ये आहेत तेच त्या थेंबामध्ये पण सापडतात. पण परिमाणात्मक दृष्ट्या समुद्र कसा आहे? विशाल आहे, शक्तिशाली आहे. कोणी मनुष्य समुद्रामध्ये बुडू शकतो, सुनामी येऊन सगळं नष्ट करण्याची ताकद त्या समुद्रामध्ये आहे. पण समुद्राच्या एका थेंबाने हे होऊ शकतं का? नाही होऊ शकत. म्हणून गुणात्मक दृष्ट्या समान, पण परिमाणात्मक दृष्ट्या हे दोन्ही भिन्न आहेत. तर बघा, आत्मा जो आपला आहे त्या आत्म्यासाठी कार्यक्षेत्र काय आहे बरं? आत्मा कशाशी संबंधित आहे? आत्मा कशावरती कार्य करतो सांगू शकाल का तुम्ही? आत्म्यासाठी कार्यक्षेत्र काय आहे? आपल्या सेन्सेस वरती. आपलं शरीर, हो हा, ना? हो, हा, आत्म्या आहे, केवळ आपल्या शरीरावरती आहे. आपल्या म्हणजे केवळ आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या पण नाही. नाही. प्रत्येक आत्मा ज्या शरीरात स्थित आहे त्या शरीरावरच त्याचं कार्यक्षेत्र आहे. म्हणून आपण बघा 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग आहे ना. क्षेत्र म्हणजे शरीर, ज्या ज्या शरीरात तो स्थित आहे ते त्याचं क्षेत्र. आणि भगवंतांचं कार्यक्षेत्र काय आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचे ते मालक आहेत, बरोबर ना? आणि आत्म्यासाठी ज्या शरीरात तो स्थित आहे ते त्याचं कार्यक्षेत्र आहे. म्हणजे बघा, आता आत्म्याला स्वातंत्र्य भगवंतांनी एवढं दिलं आहे का? तेही नाहीये. आंशिक स्वातंत्र्य आहे, पण भगवंत पूर्ण स्वराट आहेत. तर हा फरक आहे. म्हणून आपण नेहमी अंश असतो आणि भगवंत पूर्ण म्हटले जातात. तर माताजी, हे तात्पर्य तुम्ही वाचता का? जरा पूर्ण तात्पर्य वाचा. कुठपासून? हा? मालकीची का? कुठपासून वाचू? नाही, सुरुवातीपासून वाचा. मला 3ऱ्या भेटत नाही. श्लोकाचं तात्पर्य. मला पुस्तकातूनच वाचा. ते पुस्तकातून वाचू. बरं. हा, पुस्तकातूनच वाचा, कारण इथे काहीतरी वरती खालती आहे. बरं. आणि मी एकच मिनिटात एक कॉल घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही संपवा माताजी तात्पर्य वाचून. हा. हरे कृष्ण. जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाला आहे तो सदा संन्यासी होय, कारण त्याला द्वेष वाटत नाही आणि कर्मफलांचीही तो आशा करीत नाही. भगवंतांचा दिव्य प्रेममय सेवेत ज्याने स्वतःला समर्पित केले आहे, असा हा संन्यासी
पूर्ण ज्ञानी आहे. कारण भगवान श्रीकृष्णांशी संबंध असलेली आपली स्वरूप अवस्था तो जाणतो. त्याला चांगले पक्के ज्ञान असते की श्रीकृष्ण हा अंशी आहे आणि जीव श्रीकृष्णांचा अ, जो जीव श्रीकृष्णाचा अंश आहे असे ज्ञान हे पूर्ण ज्ञान होय. कारण गुणात्मक दृष्ट्या आणि परिणामात्मक दृष्ट्या हे ज्ञान शुद्ध आहे. भगवान श्रीकृष्णांची एकात्मतेची अभेदत्वाची कल्पना ही बरोबर नाही. कारण अंश हा पूर्णाबरोबर म्हणजे अंशी बरोबर असू शकत नाही. जीव हा चैतन्य गुणाच्या दृष्टीने भगवंतांची अभिन्न आहे, परंतु परिणाम दृष्टीने म्हणजे विस्ताराच्या किंवा विभूतीच्या दृष्टीने जीव आणि भगवंत यांच्यात भेद आहे. हे ज्ञान शुद्ध दिव्य ज्ञान होय. कारण त्या जोगे जीवाला कोणतेही आकांक्षा न राहिल्याने आणि कसलाही शोक करण्याचे काही कारण त्याला नसल्याने तो जीव स्वतःच्या ठिकाणी पूर्णत्व प्राप्त करतो. त्याच्या मनात कोणतेही द्वंद्व राहत नाही. कारण तो जे जे करतो तो श्रीकृष्णांच्या करता करतो. अशा रीतीने त्याच्या ठिकाणी द्वंद्वाचा, द्विभावाचा अभाव असल्यामुळे तो या प्राकृत जगात सुद्धा मुक्तच होतो. हरे कृष्ण. त्या रीतीने ठिकाणी द्वंद्वाचा आणि विभावाचा अभाव झाल्यामुळे प्राकृत जगात सुद्धा मुक्तच होतो. मला एकच मिनिट द्या हा, सर्वांनी खूप क्षमस्व, 1 मिनिटात मी जॉईन करते. हो. हा, खूप क्षमस्व सगळ्यांना. कुरिअरचं लेटर येत होतं त्यामुळे जरा मला गडबड झाली. हा, तर आपण ह्या आता तात्पर्यामधून समजून घेतलं की कृष्ण भावना भावी स्तर आणि भौतिकाचा स्तर हा किती वेगळा आहे. म्हणजे जो संन्यासी म्हटलेला आहे त्याने कर्म संन्यास घेतलेला नाहीये, तो कृष्ण आणि स्वतः याच्यातलं नातं काय आहे, तर स्वामी आणि सेवक आहे. त्यामुळे तो कृष्णांच्या आनंदासाठी सर्व कर्म करतो आहे आणि या सर्व कर्माचं फळ तो कृष्णांना अर्पण करतो आहे, म्हणून तो संन्यासी आहे. तर आता आपण 4था श्लोक बघूया. माताजी वाचता 4था? हो 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 वाचलं. हरे कृष्ण. सांख्ययोगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकम्या स्थितं सम्यग् भयो विन्दते फलम्.
हरे कृष्ण. अज्ञानी लोक कर्मयोग आणि भक्तियोग हे सांख्य योगाहून भिन्न आहेत असे म्हणतात. जे लोक वस्तुतः ज्ञाते आहेत ते म्हणतात की ह्या मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचा जो चांगल्या रीतीने अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फल प्राप्त होते. हरे कृष्ण. ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हीचं ध्येय कुठलं आहे? एकच आहे, आत्मज्ञान किंवा परमसत्याची प्राप्ती करणं. दोन्ही केल्याने एकाच ध्येयाची प्राप्ती होणार आहे. कर्मयोगी कर्म करून कर्माचं फळ भगवंतांना अर्पण करून प्रगती करतो आणि ज्ञानी काय करतो? कर्मच करणार नाही म्हणतो. कर्मच करणार नाही, त्यामुळे कर्माचं फळ पण नाही, म्हणजे अनासक्त होऊन राहतो आणि क्रमशः मग परब्रह्माची प्राप्ती करू शकतो. पण इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात की तुझ्यासाठी कर्मयोगाचा मार्ग अधिक श्रेष्ठ आहे, तुझ्यासाठी कर्म संन्यासाचा मार्ग योग्य नाहीये, तू स्वतःला कर्मयोगामध्ये संलग्न कर. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये बघा, कृष्णांनी आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत हे सांगत असताना अर्जुनाला शरीर आणि आत्मा यामधला भेद समजावून सांगितलेला आहे. तिथे आपण देहिनो अस्मिन यथा देहे हा जो श्लोक बघितला होता, 13वा श्लोक, त्याच्यामध्ये सांख्य योगाचा उल्लेख झालेला आहे. तर सांख्य योगाने मनुष्य कसा आहे? तो ज्ञानी बनतो. सांख्य म्हणजे विश्लेषण, शरीर कशाचं बनलंय? तर 24 तत्वांचं बनलेलं आहे. मग आत्मा कशापासून बनलेला आहे? हा आत्मा कुठून आलेला आहे? हे जे विश्लेषण आहे ना, हे जेव्हा तो स्पष्टपणे समजतो तेव्हा त्याला शरीर आणि आत्मा यामधला फरक समजतो आणि हा अभ्यास करून तो आत्मसाक्षात्कार करून घेतो. आणि सगळं काही भौतिक, आता भौतिकाचा त्याग करून जसं म्हटलं, हा ज्ञानयोगी किंवा सांख्य योगी आता कर्मसन्यास घेतो. कर्मसन्यास घेतल्याने आता कर्मसन्यास घेतल्याने तो म्हणजे कर्मच करत नाही थोडक्यामध्ये, त्यामुळे त्याला कर्माची फळं ही प्राप्त होत नाहीत. आता याशिवाय वेगळा भिन्न कसा आहे? तो कर्मयोगी आहे, तो कर्म करतो आणि कर्माची फळं कृष्णांना अर्पण करतो. भौतिक शरीर आणि आत्मा यांचं विश्लेषणात्मक अध्ययन म्हणजे सांख्य म्हटलं जातं. आणि अशाश्वत अशा भौतिक जगाचं विश्लेषण केल्यामुळे भौतिक जगातील सर्व काही क्रिया या अशाश्वत स्वरूपाच्याच आहेत हे त्याला समजतं, तेव्हा त्याला या भौतिकाबद्दल विरक्ती वाटू लागते या सांख्य योग्याला. आणि हे ज्ञान अंततः त्याला श्रीकृष्णांचा शोध घ्यायला प्रेरित करतं. म्हणजे मार्ग कसा वेगळा आहे सांख्य योगाचा किंवा ज्ञानयोगाचा हे आपण आता या श्लोकांमधून समजून घेतोय. 4था श्लोक आणि 5वा श्लोक हे आपल्याला सांख्य योगाबद्दल सांगतात. म्हणजे कर्मयोगी का श्रेष्ठ आहे हे सांगत असताना ज्ञानयोगीचा मार्ग कसा क्लिष्ट आहे हे प्रथम कृष्ण समजवतायत. हा, तर माताजी आता तुम्ही 5वा आणि 6वा श्लोक वाचाल. हो हो. हा. हो. हरे कृष्ण. 5वा 6वा एकत्रच आहे बघा श्लोक. अच्छा. हा. यत्या सांख्यौ प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं साख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. संन्यास ह्याच हा पुढचा आहे 6वा. हा संन्यासस्तु महाबाहो माप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दोन्हीची तात्पर्य वाचा माताजी. भाषांतर. संन्यास मार्गाने प्राप्ती होणारे स्थान भक्तिभावित कर्मानेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो मनुष्य कर्मयोग आणि संन्यास हे दोन्ही मार्ग एकच आहेत हे पाहतो तोच यथार्थ पाहणारा होय. श्लोक 6चं भाषांतर. भगवंताची भक्ती केल्या वाचून केवळ कर्मसन्यासाने मनुष्य सुख प्राप्त करू शकत नाही, परंतु भक्तिभावित कर्माने शुद्ध झालेला मुनींना कोणताही विलंब न होता परमपुरुष भगवंतांची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता सांख्य योगात विश्लेषण करून तत्वज्ञानाच्या द्वारे मनुष्य याच निष्कर्षाप्रत येतो की जीव या भौतिक जगाचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे, त्यामुळे त्याला भौतिक जगाची आसक्ती उरत नाही.
सांख्य म्हणजे आपण समजून घेतलं विश्लेषण. जसं आता आपल्या समोर पाण्याचा ग्लास असेल तर ते स्टेनलेस स्टीलचं असेल. हा, तर स्टेनलेस स्टील मध्ये आता कुठले धातू आहेत, किती प्रमाणात आहेत, त्यांच्यात कुठल्या अशुद्धता आहेत, त्यांचं प्रमाण किती आहे, असा जो खोलवर विश्लेषण करतो ना घटकांचं, त्याला सांख्य म्हटलेलं आहे. आणि सांख्य योगी हे विश्लेषण करत असताना समजतो की आपला देह कसा आहे, पंचमहाभूतांचा आहे. पण हा आत्मा मात्र पंचमहाभूतांपासून येत नाही. त्याचं स्वरूप कसं आहे, दिव्य आहे. तो शरीरापासून वेगळा आहे. आता ह्या निष्कर्षाला ते विश्लेषणाच्या द्वारे सांख्ययोगी येऊन पोचतात. सांख्ययोगी ज्ञान घेतो, विश्लेषण करतो आणि निष्कर्षाला पोचतो की आत्म्याचा भौतिकाशी काही संबंध नाही, तो परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे त्याला समजतं की परमात्म्याचा जर का हा आत्मा अंश आहे तर परमात्म्याशी मला जोडून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे तो भौतिक जगापासून अनासक्त होतो आणि मग कृष्णांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडतो. आता भक्तियोगी कसा आहे, त्याने प्रथमच कृष्णांवरती श्रद्धा ठेवलेली आहे आणि तो कृष्णांकडे आकर्षित झालेला आहे. कृष्णांच्या सेवेत त्याने जोडून घेतलेला आहे. त्याने आपली इंद्रिय कृष्णांच्या सेवेमध्ये जोडल्याने त्याला आनंद पण मिळतो आहे आणि त्यापुढे भौतिक इंद्रिय भोग त्याला तुच्छ वाटू लागतात. त्यामुळे तो मग भौतिकाकडे अनासक्त होतो. सांख्ययोगी आणि भक्तियोगी दोन्ही समानच म्हटलेत. दोघेही भौतिकाकडे अनासक्त आहेत, दोघेही कृष्णांच्या सेवेत आहेत. आता जो हे जाणू शकतो ना, त्याला ज्ञानाची दृष्टी प्राप्त होते आणि तो यथार्थ रूपाने पाहू शकतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता विचार करा, म्हणजे एक उदाहरण सांगते की जसा कोणी आता व्यक्ती कंपनीमध्ये काम करत असेल, तो आपल्याला कंपनीचा अंश मानतो, घटक मानतो, बरोबर. तर सर्व कंपनीचे सदस्य म्हणून जेव्हा मन लावून काम करतात, कंपनी प्रगती करते आणि त्याचा फायदा म्हणून बोनस कंपनीच्या प्रत्येक सदस्याला मिळतो, म्हणजे काम करायला प्रोत्साहन मिळतं. तसंच आता हा निष्काम कर्मयोगी स्वतःला भगवंतांचा अंश समजतो. त्यामुळे त्याची कर्मफळाकडे तो आसक्ती न ठेवता भगवंतांना अर्पण करतो. जसं आता आपण माळ्याचं उदाहरण बघितलं होतं बघा, की मालक आपल्या बागेमध्ये फुलझाडं उगवण्यासाठी बी आणून देतो माळ्याला. मग तो माळी काय करतो, ती रोपं लावतो सगळी, बी पेरतो, रोपं उगवली की फुलं आली की ती मालकाला देतो. कारण तो जाणतो की ही बाग ह्या मालकाची आहे, बीज त्याने मला आणून दिलेलं आहे आणि माझ्या कामाचं वेतन पण मला हा मालक देणार आहे. त्यामुळे ती फुलं तो त्याच्या हातामध्ये देतो, सुपूर्त करतो, म्हणजे आपलं कर्म करतो माळी आणि कर्माची फळं तो मालकाला देतो. म्हणजे आता जसा कोणी व्यक्ती मोठ्या कंपनीमध्ये काम करतो, त्याला बघा आयडी कार्ड दिलं जातं ना, ते वापरून ठराविक वेळी त्याला ऑफिसमध्ये प्रवेश मिळतो. आणि ऑफिसमध्ये काम करणारे जे सर्व जण असतात ते हे जाणतात की ह्या ऑफिसच्या आवारामधल्या ज्या काही गोष्टी आहेत, मग ते टेबल असेल, खुर्ची असेल, काही कॉम्प्युटर असेल किंवा अगदी टाचणी, अगदी सगळ्यात छोटी वस्तू म्हणूया, ही सर्व त्या मालकाच्या ह्याच्या ताब्यातली आहे, म्हणजे मालकाची आहे. सर्वजण ऑफिसमध्ये काम करतात, त्यांची जी 9 ते 5 ही वेळ असेल तिथे लक्ष देऊन त्या वेळात त्यांना काम करावं लागतं. कामावर असताना ते झोपू शकत नाहीत, ड्युटी त्यांना करावीच लागते. पण कोणासाठी करतात, तर कंपनीसाठी करतात. आता आपलं जग बघा, यामध्ये सर्व काही जे आहे हे आपल्याला कृष्णांनी दिलेलं आहे. सर्व काही कृष्णांचं आहे. चंद्र, सूर्य, हवा, पाणी, माती, दगड, सर्व काही कृष्णांचं आहे. सर्व अन्नधान्य म्हणा, फळं, भाज्या, वेगवेगळी खनिज, सर्व धातू, हे सगळं सगळं कृष्णांचं आहे. आता जसं ऑफिस मधले लोक हे जाणतात की या ऑफिस मधलं सगळं काही त्या मालकाचं आहे, आम्ही इथे येऊन काम करतो, हे आम्ही कुठली ह्याच्यापैकी गोष्ट घरी घेऊन जाऊ शकत नाही, नाहीतर चोरी केली असंच ते मानलं जाईल. त्यासाठी जे काही इथे आपण करू, आपणही भौतिक जगात जे काही करू ते भगवंतांच्या मालकीचं आहे असं समजून प्रथम आपल्याला त्यांना ते अर्पण करायला हवं. जसं काही बघा शेतकरी असतात, कापणी झाल्यानंतर धान्य प्रथम तो भगवंतांना अर्पण करतो, कारण त्याला हे माहिती असतं की हे भगवंतामुळेच शक्य झालेलं आहे आणि ह्याच्यावरती सर्वप्रथम अधिकार हा त्यांचाच आहे. तर तसाच निष्काम कर्मयोगी हा असा असतो, तो स्वतःला भगवंतांचा सेवक मानतो. भगवंतांनी दिलेलं कार्य तो करतो आणि कसा करतो, तर आपल्या पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि समर्पित होऊन पूर्ण प्रयत्नांची शिकस्त तो करतो. त्या कार्यासाठी तो आपलं मन, म्हणतात ना, तन मन धन एकत्र करून तो कार्य करतो ते, आणि कर्मफळ भगवंतांना सुपूर्त करतो. हा असा झाला निष्काम कर्मयोगी. आता भक्त हनुमानाचं उदाहरण आपण घेऊ शकतो. प्रभू रामचंद्रांची सेवा त्यांनी अशा प्रकारे केलेली होती, जे आता आपण हे सगळे वर्णन ऐकलं ना, निष्काम कर्मयोगी कसा असतो, हे भक्त हनुमानांच्या उदाहरणावरून आपल्याला समजू शकतं.
तर भगवत भक्तीमध्ये अशा प्रकारे संलग्न असलेले जे संन्यासी आहेत आपली दिव्य कर्म पार पाडण्यात ते आनंदी असतात. पण जो सांख्ययोगी असतो, ज्ञानयोगी असतो, तो काय करतो? विश्लेषण करतो, तर्कवाद करतो, वेदांत इत्यादीचं अध्ययन करतो, ज्याला मायावादी संन्यासी म्हटलं जातं ना. ते या भक्तांच्या सारखं आस्वादन घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांचा हा मार्ग अत्यंत क्लिष्ट असतो असंच म्हटलेलं आहे. आता जो क्लिष्ट मार्ग आहे त्याच्यावरती प्रगती करणं पण सोपं नसतं. त्यामुळे असा मार्गामधून ते मध्येच सोडून देतात. मध्येच कुठला तरी दुसरा मार्ग पकडतात. पण योग्य ज्ञान नसल्याने त्यांना हा मार्ग कष्टप्रद होतो. त्यामुळे मायावादी संन्यासाचं या मार्गावरून पतन होतं असं म्हटलेलं आहे. परत भौतिकामध्ये ते जोडून घेतात. पण कृष्ण भावना भाविक कार्यामध्ये संलग्न असलेला जो कर्मयोगी आहे ना, किंवा जो वैष्णव संन्यासी आहे, तो मात्र या मायावादी संन्यासापेक्षा श्रेष्ठ मानला जातो. कारण जो कर्मयोगी आहे तो कृष्णांच्या बरोबर सदैव जोडून राहतो. श्रीमद भागवतम, भगवद्गीता याचा अभ्यास करतो, ज्ञान घेतो, बोध घेतो आणि भौतिकामधले भोग तुच्छ मानून कृष्णांच्या बरोबर आसक्ती ठेवून कृष्णांच्या बरोबर जोडून घेऊन हा प्रगती करत राहतो आणि करता करता तो क्रमशः पूर्णपणे अनासक्त बनतो. भगवत धामामध्ये प्रवेश करायला तो पात्र बनतो. आता या आपण जो बघतोय अध्याय ह्याच्या दुसऱ्या श्लोकाच्या अनुवादामध्ये कृष्ण म्हणतात बघा, की कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत. पण दोन्हीपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. हे नेमकं कसं हे आपल्याला या 6व्या श्लोकामधून अर्थ जो समजून घेतला ह्याच्यावरून समजतं, की दोन प्रकारचे संन्यासी आपण जाणून घेतले, मायावादी संन्यासी आणि वैष्णव संन्यासी. गाठायचं ध्येय एकच आहे पण मार्ग वेगळे आहेत. मायावादी संन्यासाचा मार्ग कसा आहे? क्लिष्ट म्हटला गेलेला आहे. त्यामुळे या मार्गाने जाताना ते कंटाळतात. मार्ग कष्टप्रद असतो. त्यामुळे या मार्गातून दूर होऊन भौतिक कार्यात ते परत संलग्न होतात. म्हणजेच अशा मायावादी संन्यासाचं पतन होतं. मार्ग कष्टप्रद असल्याने अंतिम ध्येय गाठतीलच ह्याची पण निश्चिती नसते. पण वैष्णव संन्यासी मात्र कसा आहे? भगवत सेवेत जोडलेला आहे, आनंदी असतो. त्यामुळे क्रमशः तो प्रगती करतो, भगवत धामामध्ये प्रवेश करतो. पण मायावादी संन्याशाला कृष्ण भावनेची प्राप्ती करायला पण अनेक जन्म घ्यावे लागतात. कारण सांख्य, वेदांत, तर्कवाद असा क्लिष्ट मार्गाने तो जात असतो. हा मार्ग त्याने निवडल्याने करत करत तो शेवटी तिथेच पोहोचणार आहे, भक्तियोगापर्यंतच पोहोचणार आहे. कारण भक्तियोग हा अंतिम चरण मानला जातो. तो केल्यानंतरच मग भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. पण त्यासाठी त्याला अनेक जन्म घालावे लागतात. जसं आता मुंबईवरून किंवा पुण्यावरून मुंबईला जायचं असेल तर 2 हायवे आहेत ना, एक जुना हायवे पण आहे आणि एक नवीन हायवे पण आहे. आता जुन्या हायवेवरून जायचं असेल तर आपण म्हणतो बघा, रस्ता चांगला नाहीये, खड्डे आहेत, दरडी कोसळतात, लवकर पोचत नाही, ट्रॅफिक लागतो, कधी कधी गाड्या पुढे सोडतच नाहीत. म्हणजे मुंबईला जायला किंवा पोचायला आपल्याला अधिक वेळ लागेल. तसाच हा मायावादी संन्यासाचा मार्ग आहे. पण नवीन हायवे तसा नाहीये. एकदा त्या हायवेला लागलं की मुंबई आपण गाठणारच. तो हा मार्ग वैष्णव संन्यासाचा आहे. म्हणजे कृष्णांच्या धामाची प्राप्ती ही त्याला होणारच आहे निश्चितपणे. म्हणजे जे अंतिम ध्येय आहे ना ते हा वैष्णव संन्यासी गाठू शकतो. पण मायावादी संन्यासाला ते गाठण्यासाठी अनेक जन्म लागू शकतात हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता माताजी 7वा श्लोक आता. हरे कृष्ण. माताजी एक मला विचारायचं होतं की हो निष्काम कर्मयोगी फळ आपल्याला कृष्णाला देतो असं हो आपण म्हटलं, पण हो. त्याला पण त्याचं फळ मिळतं का? म्हणजे हे एक मला एक आलं. हा म्हणजे फळ फळ तर प्राप्त होतच, कारण तो कर्म करतोय ना माताजी, कर्म कळला की नाही? करतोय पण म्हणजे काय ठरवून तो करतोय की हे कर्म मी कृष्णांच्या आनंदासाठी करतो आहे, कृष्णांच्या साठी करतो आहे आणि या कर्माचा फळ पण मी कृष्णांना अर्पण करतो आहे. कर्म केलं म्हणजे त्याचं फळ आहे, पण ते कोणाला मिळणार हे आपण ठरवलेलं आहे, कळलं की नाही? ज्या वेळेला व्यक्ती सकाम कर्म करतो तो स्वतःला लाभ प्राप्त करण्याच्या हेतूनेच त्याने कर्म केलेलं असतं. एखादा यज्ञ करतो की मला पुत्र प्राप्तीसाठी हा यज्ञ करायचा आहे, म्हणजे आता त्याने फळही ठरवलं आणि त्यासाठी तो कर्म पण करतोय, यज्ञ पण करतोय. पण निष्काम कर्म कसं करतो? तो कृष्णांच्या आनंदासाठी करतोय. आता कोणी कोणाच्या आनंदासाठी का करेल? कारण त्यांना प्रेम आहे, कृष्णांबद्दल श्रद्धा आहे, म्हणूनच तो करू शकेल निष्काम कर्म, हो ना? म्हणजे कुठेतरी
तरी त्याची त्या कर्मकांडापासून प्रगती झालेली आहे, तेव्हाच तो निष्काम कर्मच्या हो मार्गावर पर्यंत पोहोचलेला हो, आहे. पण भगवंत हा तरी पण त्याला फळ देणारच ना, असं म्हणते. हा भगवंत देणारच, कारण हो भगवंतांच्या एकदा तुम्ही त्या हं, ह्याच्यामध्ये गेलात की हं, भक्तवत्सल तर ते आहेतच. हो अनन्य बरोबर. चिंतयन्तो माम हं, योगक्षेम वहाम्यहम, कृष्ण हं, म्हणालेत ना, हं, हं. भक्ताचं सगळं मी हो क्षेम बघणारच हो आहे. हो हा पण हो. भौतिक कर्माच्या बंधनात तो अडकणार नाही, नाहीतर हं, चांगलं वाईट ह्या कर्मामध्ये हो आपण शरीर हं, धारण करतो. हा हो इथे तो क्रमशः मुक्त का होतो, कारण कर्मफळ हेच आपल्याला बंधनामध्ये अडकवतं. हं, हं, तिथून आपण मुक्ती घेतो, हं. असं आहे. हो पण जसं मी तुम्हाला सांगितलं की निष्काम कर्मयोगी आणि शुद्ध भक्त ह्यामध्येही थोडा फरक राहतो, कारण निष्काम कर्मयोगी हा अजूनही शुद्ध भक्त झालेला नाहीये. हं? अच्छा जोपर्यंत तो भक्ती करणार नाही, पूर्णपणे चित्तशुद्धी त्याची होणार नाही, म्हणजे भक्ती योग करणार नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये थोडी अशुद्धता, त्या कर्माबद्दल आसक्ती असते. म्हणजे जे कर्म तो करतो आहे त्याबद्दल थोडीशी त्याला आसक्ती असते, कर्माच्या लाभाकडे नाहीये आसक्ती. हा फरक आहे. हं? हं, हं. कर्माचा लाभ किंवा कर्माचं फळ तो कृष्णांना देतोय, पण जे कर्म करून तो देतोय ना, ते कर्म करण्याप्रती त्याची आसक्ती आहे. म्हणजे आता जसं एखादा कीर्तन करत असेल कृष्णांच्यासाठी, हं, जे काही कीर्तन करून त्याला फळ मिळणार आहे ते त्यांनी कृष्णांना अर्पण केलेलं आहे, पण हं, ते कीर्तनच करण्यामध्ये त्याची आसक्ती आहे. त्याला जर का कोणी सांगितलं की तू भगवद्गीता शिकव, तर ते त्याला जमणार नाही. ते करत असताना त्याला थोडंसं असं वाटेल की हे हं, नको, मला ते करूया, म्हणजे त्याची आसक्ती त्या कीर्तनामध्ये आहे. पण हं. जो शुद्ध भक्त असतो त्याची त्या कर्मामध्येही आसक्ती उरत नाही. मग त्याला तुम्ही कीर्तन करायला सांगा, त्याला श्रवण करायला सांगा, त्याला मंदिरामध्ये जाऊन अर्चविग्रहांना सजवायला सांगा, किंवा त्याला नृत्य करायला सांगा, कृष्णांच्या आनंदासाठी असलेलं हं. कुठलंही कर्म कुठल्याही स्तरावर करण्याची त्याची तयारी असते. हा फरक आहे शुद्ध भक्त आणि निष्काम कर्मयोगीमध्ये. निष्काम कर्मयोगी हा अजून शुद्ध भक्त झालेला हा, नाहीये, तो त्याची होणार आहे. पुढची स्टेप आहे. असं आहे, हा, ओके पुढची स्टेप आहे. हा हं, पण तो कर्मकांडापासून कर्मयोगी पासून निष्काम कर्मयोगी अशा स्टेज पर्यंत तो पोहोचलेला आहे. हं. हा आता 7वा माताजी. हो मस्त. हरे कृष्ण. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. हरे कृष्ण. जो भक्तिभावित कर्म करतो, जो शुद्ध अंतःकरणाचा आहे, ज्याने मन आणि इंद्रिये ताब्यात ठेवली आहेत, तो सर्वांना प्रिय असतो आणि त्याला सर्वजण प्रिय असतात. जरी तो नेहमी कर्म करीत असतो, तरी असा मनुष्य कधीही लिप्त होत नाही, म्हणजे त्याला कर्माचा बंध लागत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे विशुद्ध आत्मा असं म्हटलेलं आहे. विशुद्ध आत्मा म्हणजे ज्याची बुद्धी शुद्ध आहे. मग बुद्धी शुद्ध कशी झाली, तर शास्त्रांचं पालन करून शुद्ध झाली. भगवंतांच्या आदेशाचं तो पालन करतो, म्हणून जो योगयुक्त हा शब्द आहे ना, त्याचा पहिला शब्द आहे, त्याचा अर्थ तो आहे. मग पुढचा शब्द आहे की विशुद्ध आत्मा म्हणजे काय, तर तो आता योगयुक्त त्याची बुद्धी झालेली असल्यामुळे मनाच्या वेगांवरती तो नियंत्रण ठेवू शकतो. त्याचं मन संयमित असल्याने त्याची इंद्रिय पण संयमित असतात, म्हणून विजित आत्मा म्हटलेला आहे, ज्याने मनाला जिंकलेला आहे. आणि अशा अशा व्यक्तीला आता तो इंद्रियांना जिंकतो, म्हणून त्याला जितेंद्रिय असा जो शब्द आहे त्याचा हा अर्थ आहे. म्हणजे त्याचं मन कसं आहे, सदैव कृष्णांवरती स्थिर आहे, त्याचं विचलित होत नाही मन त्याचं. तसंच इंद्रिय ही कृष्णांच्या सेवेमध्ये त्याची निमग्न असतात, सर्व कार्य कृष्णांशी जोडलेली असतात. आता कानाने तो केवळ कृष्ण कथाच ऐकतो, जिभेने कृष्णांचं ज्ञानच सांगतो, कृष्ण प्रसादच ग्रहण करतो, पायाने कृष्णांच्या संबंधित स्थळांनाच तो भेट देतो, आणि हे करण्यामध्ये तो अत्यंत आनंदी असतो. आता अर्जुनाने युद्ध जरी केलं तरी वस्तुतः तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन कृष्णांच्या आज्ञेचं पालन करत होता. तसंच युद्धभूमीवरती आता कोणाचा वध झाला नव्हता, तर कृष्णांच्या आज्ञेच्या नुसार सर्वांची वस्त्र परिवर्तन झाली होती. आपण म्हटलं ना, जसं आत्मा वस्त्र बरोबर. परिवर्तन केल्यासारखं दुसरं शरीर धारण करतो, कारण आत्म्याला कधीच कोणी नष्ट करू शकत नाही. तसंच आता आपण समजलं पाहिजे की शरीर हे एका भाड्याच्या घरासारखं आपल्याला मिळालेलं आहे. बघा, भाड्याचा करार असतो 1 वर्ष 2 वर्ष,
तसंच हे शरीर काही काळापुरतं आपल्याला प्राप्त होतं आणि या जीवनात जर प्रगती करायची असेल तर ज्याच्या आनंदासाठी आपण कार्य केली पाहिजेत, म्हणजे भगवंतांच्या, कृष्णांच्या, त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही हे जाणून घेतलं पाहिजे. आता जसं आपण आपल्या मुलांचं उदाहरण नेहमी इथे घेतो की मुलांवरती प्रेम करतो, त्यांच्या आवडीनिवडी आपण जपतो ना, का काहीच विचार करत नाही आपण? नाही, अगदी विचार करतो, तेव्हाच ते नातं टिकतं, प्रेम वाढतं. तसंच भगवत भक्तीमध्ये प्रगती करताना कृष्णांची आवड लक्षात ठेवून कार्य केलं पाहिजे, तर ते आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाईल. तर जेव्हा भक्त प्रेमपूर्वक भक्ती सेवा करतो कृष्णांची, तेव्हा म्हणजे कृष्णही त्याला सहायता करतात, प्रेरणा देतात आणि त्याचा मार्ग प्रशस्त करतात. तसंच ही ही भक्ती सेवा करत असताना आपण इतरांनाही या भक्तीमध्ये जोडून घेऊ शकतो. जसं म्हटलंय बघा की आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करत असतो तेव्हा आपण तोंडाने बोलतो आणि कानाने ऐकतो. तर आपले शब्द ज्यांच्या कानावरती पडतात तेव्हा आजूबाजूला ते वृक्ष असेल, प्राणी असेल किंवा घरातले इतर व्यक्ती असतील, सर्वांवरती त्यांचा प्रभाव पडत असतो. किंवा कृष्णांना आपण अर्पण करतो ते एखादं फूल अन्नावर असेल, फळ परिणाम. असेल, हा, त्या झाडाला किंवा त्यालाही त्याचा म्हणजे लाभ मिळतो. तर हे महत्वाचं आहे, भक्तीमध्ये आपण हे सगळ्यांना सामील करून घेऊ शकतो. पण आता या ज्ञानयोगीचा मार्ग असा आहे का? तर नाहीये. ज्ञान घेतो ते त्याच्या स्वतःपुरतच असतं, हा, पण भक्ती मार्ग असा नाहीये, हा सगळ्यांना सामील करून घेऊ शकतो. आता इथे ना एक हरिदास ठाकूर आणि एक साप ह्यांची जी गोष्ट आहे, जी चैतन्य चरितामृत मधून आलेली आहे. हरिदास ठाकूरांचं नाव आपण ऐकलंय, नामाचार्य म्हणून ते प्रसिद्ध होते आणि काहीतरी 3 लाख वेळा ते कृष्णांचं नाव घेत असत, म्हणजे 192 माळांचा जप ते रोज करत असत. आणि हा नामजप केल्याच्या शिवाय म्हणजे आराम तर सोडाच, ते अन्नही ग्रहण करत नसत, एवढे ते प्रगत भक्त होते. आता जिथे बसून ते हे जप करत ना, ते स्थान हे नाम घेण्यामुळे अतिशय शुद्ध झालं होतं आणि ते सुद्धा एका झाडाच्या गुहेत बसून हे जप करत असत. आणि या झाडाच्या म्हणजे ही गुहा जी होती तिथेच त्या झाडाच्या मुळाशी एक मोठा काळा नाग राहत असे. आता हा नागच होता, विषारी होता आणि हरिदास ठाकूर हे मोठे म्हणजे प्रगत भक्त असल्यामुळे त्यांच्या दर्शनाला अनेक गावातले लोक येत असेत, पण या नागाच्या भीतीमुळे ते तिथे थांबू शकत नसत. आता खरं तर हे जे दर्शनाला लोक आहेत त्यांना वाटे की हरिदास ठाकूरांकडे काही वेळ थांबावं, त्यांच्याबरोबर काही चर्चा करावी, त्यांच्याकडून ज्ञान घ्यावं, या इच्छेने ते येत असत. पण या विषारी नागामुळे त्या गुहेतली जणू हवाच दूषित झाली होती आणि एका नागाच्या या विशिष्ट गंधामुळे म्हणा किंवा त्याच्या भीतीमुळे तिथे कोणी थांबू शकत नसे. पण हरिदास ठाकूर मात्र शांतपणे आपला जप करीत असत. त्यांच्यावरती त्या नागाचा किंवा त्याच्या भीतीचा, त्या वासाचा वगैरे त्यांच्यावर काही परिणाम होत नसे. आता सगळे गावकरी विचार करू लागले, आपापसात चर्चा केली त्यांनी आणि हरिदास ठाकूर यांना भेटून तसं सांगावं असं ठरलं. मग सर्व गावकरी एक दिवस गेले तिथे गुहेकडे आणि त्यांनी हरिदास ठाकूर यांना सांगितलं की या विषारी नागामुळे इथली सगळी हवा दूषित झालीये आणि आम्हाला भीती वाटत असल्यामुळे इथे थांबणं आम्हाला अवघड वाटतंय. तर तुम्ही कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जा आणि तिथे जप करा, म्हणजे आम्ही इथे येऊ, तुमची भेट घेऊ शकू, तिथे येऊन तुमच्याकडून ज्ञान प्राप्त करू शकू, तुमच्या बरोबर थोडासा वेळ घालवून आम्हालाही लाभ मिळेल. तर हरिदास ठाकूरांना खूप आश्चर्य वाटलं, कारण त्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यांना तो नाग तिथे आहे एवढंही त्यांना माहिती नव्हतं, त्यांना तो वास काही येत नव्हता आणि भीती वाटणं तर दूरच होतं. मग त्यांनी ह्या सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाले, तुम्हाला एवढा जर का त्रास होत असेल या गोष्टीचा, तर हरकत नाही, मी ही गुहा सोडून आता कुठेतरी दुसरीकडे जाईन, तुम्ही काळजी करू नका. आता आता ह्यावरती तुम्ही जास्त विचार करू नका, बोलण्यामध्ये व्यर्थ वेळ वाया घालवू नका, तुम्ही हरिनामाचा जप करा. आता हे त्यांचं हे बोलणं जेव्हा चाललं होतं त्यावेळेला असं संध्याकाळचाच वेळ होती आणि अंधार अगदी पडू लागला होता. आता हे गावकरी हरिदास ठाकूर यांचं बोलणं आता हे लक्षपूर्वक ऐकत होते की ते त्यांना उपदेश करतायत की तुम्ही आता ह्या गोष्टीवर जास्त चर्चा करू नका, हरिनामाचा जप तुम्ही करा. तो काळा विषारी नाग त्याच वेळेला सरपटत सगळ्यांच्या समोरून त्या गुहेतून बाहेर पडला आणि त्याचा एवढा म्हणजे मोठा आकार, त्याचं ते काळं सळसळणारं चमकतं शरीर बघून सर्वांचा थरकाप उडाला. अगदी ते घाबरून जागच्या जागी बघतच राहिले त्या नागाला. नाग निघून गेला, हवेतला विषारी गंध पण त्याच्याबरोबर हळूहळू निघून गेला आणि हरिदास ठाकूर यांच्या वाणीवरचा विश्वास आता सगळ्यांचा अगदी दृढ झाला. आता खरं तर काय आहे की परमात्म्याच्या रूपामध्ये या नागाच्या हृदयात वास करणाऱ्या भगवंतांनी त्या नागाला जणू तिथून निघून जाण्याचा निर्देश दिला होता, प्रेरणा दिली होती आणि हरिदास ठाकूर यांच्यासारख्या शुद्ध भक्ताचं रक्षण पण त्यांनी केलं. आता हरिदास ठाकूर आपण म्हटलं ना शुद्ध भक्त होते,
त्यांचं मन कसं होतं, पूर्णपणे हरिनामावरती किंवा भगवंतांवरती केंद्रित होतं. आणि असं मन भगवंतांवरती स्थिर असल्याने विचलित होत नाही. त्यांना कुठली भीती किंवा इथे या सापाचा गंध असं जे इतर लोकांचं जिथे लक्ष जात होतं ना, तिथे त्यांचं लक्ष जात नाही. म्हणून या श्लोकात म्हटलेलं आहे ना, योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. हा भगवत सेवेच्या व्यतिरिक्त इतर कुठेही अशा भक्ताचं लक्ष जात नाही. भगवंतांच्या चरणी तो स्थिर असतो, दृढ असतो, विचलित त्यामुळे तो होत नाही. हा, आता आपण 8वा श्लोक बघू. हा, हरे कृष्ण माताजी. हो. 8वा आणि 9वा एकत्र आहे बहुतेक. हा. हरे कृष्ण. नैव किंचित करोमति युक्तो मान्ये तत्वविद नाही, मला हे नाही, अवघड मी आहे. वाचू का? हा, हा, थांबा, मी वाचते, 1 मिनिट. हा, हरे कृष्ण. न एव किंचित करोमि इति युक्तः मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्रयन् श्वसन् प्रलपन् विसृज्यन् गृह्णन् उन्मीषण निमीषन् अपि इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी भाषांतर वाचते. हो. जे योगयुक्त मनुष्य जरी पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, झोपत असला, श्वासोश्वास घेत असला, तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहीत असते की तो वस्तुतः काहीच करत नाही. कारण बोलताना, विसर्जन करताना, घेताना, डोळे उघडताना वा मिटताना त्याला ते नेहमी माहीत असते की प्राकृत इंद्रिये आपल्याला विषयात वावरत आहेत, आपापल्या विषयात वावरत आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. आता आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंत पूर्ण आहेत आणि आपण त्यांच्यावरती निर्भर आहोत, हे आपल्याला विसरून कधी चालणार नाही. बघा, जसं आता सूर्य आहे म्हणून सूर्याचा प्रकाश आहे. आपलं शरीर, मन, बुद्धी यांची सर्व शक्ती ही भगवंतांनी दिलेली आहे. निष्काम कर्मयोगीलाही हे सर्व ज्ञात आहे. त्यामुळे आपलं शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी सर्व काही तो भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो. मी कृष्णांचा सेवक आहे असं मानून कृष्णांच्या सेवेमध्येच तो या सगळ्या गोष्टींचा वापर करतो. जसं आता इथे जे सांगितलेले आहेत ना, इंद्रिय आणि इंद्रियांचा विषय, हे सर्व त्याचा उपयोग तो भगवंतांच्यासाठी करतो, असं निष्काम योगीचं कार्य असतो. आणि हे महत्वाचं आहे. आता आपण 10वा श्लोक बघूया. हा, हरे कृष्ण माताजी. हो. हरे कृष्ण. ब्रह्मणायाध्याय कर्माणि संगं यक्तत्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवासं विवांबसा. विवांबसा. मीमांसा. हरे कृष्ण. जो कर्मफल भगवंताला समर्पित करून अनासक्त रीतीने आपले कर्तव्य करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे पापकर्माने तो लिप्त होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता निष्काम कर्मयोगी हे जाणतो की कृष्ण या ब्रह्मांडाचे स्वामी आहेत आणि भौतिक जगातील सर्व गोष्टी ह्या कृष्णांपासूनच आलेल्या आहेत. म्हणजे अखिल अस्तित्वातील सर्व गोष्टींचे स्वामी कृष्ण आहेत हे जाणून प्रत्येक वस्तूचा उपयोग भगवत सेवेसाठी तो करतो. कृष्ण भावना भावित मनुष्य आपलं शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय ही सर्व कृष्णांची संपत्ती आहे हे जाणतो आणि त्याचा वापर कृष्णांच्या सेवेमध्ये करतो. आपण आपल्या सुखसोयीसाठी पूर्णपणे भगवंतांवरती अवलंबून आहोत. बघा, जसं आपण बीज जरी पेरलं तरी पाऊस भगवंत देतात. म्हणजे बीज आहे पण पाऊसच नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तर हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आता मिथ्या अहंकार ज्याचा संपलेला असतो त्या व्यक्तीला आता हे माहिती असतं की हे ज्ञान त्याच्याकडे असतं की शरीर, मन, बुद्धी ही सर्व कृष्णांची संपत्ती आहे. त्यामुळे त्याचा वापर तो कृष्णांच्यासाठी करतो. कृष्ण भावना भावित मनुष्य जो कृष्णांच्या सेवेप्रित्यर्थ कर्म करतो आहे, तो या भौतिक जगामध्ये सांसारिक कर्म जरी करत असला ना तरी मुक्तच म्हटला जातो. जसं इथे कमळाच्या पानाचं उदाहरण दिलेलं आहे. कमळाचं पान पाण्यात असलं
तरी पाण्याचा स्पर्श त्याला होत नाही, म्हणून पद्मपत्र विमांबसा हा शब्द आलेला आहे. जसं आता इथे श्रीला प्रभुपाद यांचं उदाहरण घेतलेलं आहे की श्रीला प्रभुपाद जेव्हा अमेरिकेमध्ये गेलेले होते, तर त्यावेळेला हिप्पींच्या बरोबर राहून त्यांनी भगवत ज्ञानाचा प्रसार त्यांना केला. तर हे हिप्पी कसे होते, सर्व कुठलेही निर्बंध पाळत नव्हते, स्वैराचारी होते, मांसाहार करत असत, नशा करत असत, आणि हे त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग होता. पण श्रीला प्रभुपाद यांच्यावरती ह्या गोष्टींचा अजिबात प्रभाव पडला नाही, कारण ते आपल्या गुरूंच्या आदेशानुसार तिथे कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार करायला गेलेले होते. आणि अत्यंत अंधकारमय जीवन या जगणाऱ्या हिप्पींच्या बरोबर राहून त्यांनी हा प्रचार प्रसार केला कृष्ण ज्ञानाचा. पण श्रीला प्रभुपाद हत्तींच्या प्रभावापासून मात्र अलिप्त राहू शकले. त्या कमळाच्या पानाप्रमाणे तेही त्या पाण्याने अस्पर्शित राहिले, प्रभावित झाले नाहीत. तर श्रीला प्रभुपाद यांच्या सान्निध्याने मात्र हिप्पींच्या जीवनाची दिशा बदलली. त्यांच्यासारख्या शुद्ध भक्ताचं सान्निध्य, हरे कृष्ण महामंत्रांचं संकीर्तन ऐकून काही काळाने त्यांच्या वाईट सवयी सुटल्या. तेही एक सदाचारी जीवन जगू लागले. त्या या हिप्पींना बघा कृष्ण कोण हेही माहिती नव्हतं, पण श्रीला प्रभुपाद यांच्यासारख्या शुद्ध भक्तांच्या वाणीचं त्यांनी श्रवण केलं आणि त्यांच्यामध्ये हे बदल घडून आणले. त्यांच्यामध्ये म्हणजे श्रीला प्रभुपाद यांच्याकडून त्यांनी ज्ञान घेतलं, त्यांचा उपदेश मानला, त्याचा परिणाम म्हणून कृष्ण भावना भावित जीवनाचा त्यांनी स्वीकार केला. तर आपण ईशोपनिषद मध्ये जो आता लेवल 3च्या अभ्यासक्रमाचं जे पुस्तक मध्ये आपण शिकतोय, तर त्याच्यामध्येही हा जो पहिला श्लोक आहे ना, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचम जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागृत कस्य स्विद्धनम. म्हणजे काय आहे, ह्याचा अर्थ काय आहे श्लोकाचा, की प्रत्येक गोष्ट ही कृष्णांच्या संबंधित आहे, म्हणून केवळ तेच या भौतिक जगाचे स्वामी आहेत. कृष्ण हेच स्वामी असल्यामुळे प्रत्येक वस्तूचा वापर हा आपल्याला भगवत सेवेमध्ये केला पाहिजे. हे जो पूर्णपणे जाणतो तो पाप पुण्य या कर्मफळांनी बद्ध होत नाही. म्हणजे ही कर्म करीत असताना कर्माची फळं त्याला लागू पडत नाही. जसं हे कमळाचं पान पाण्यात आहे, पण पाण्याचा स्पर्शही त्याला होत नाही, ते ओलं होत नाही. म्हणून कृष्ण म्हणतात की सर्व कर्म ही मला अर्पण कर, मयि सर्वाणि कर्माणि. हेच त्यांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की कर्मफळातून तुला मुक्त व्हायचं असेल तर सर्व कर्म ही तू मला अर्पण कर. आता आपण एक 2 श्लोक अजून बघूया आणि मग आज थांबूया. 11वा वार्ताची वाचता. हो, मी करायचं. हरे कृष्ण. कायेन मनसा बुद्ध्या कैवल्यरिन्द्रियपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम व्यक्तात्म शुद्धये. योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीराने, मनाने, बुद्धीने आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ अंतःकरणाच्या शुद्धी करता कर्म करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कृष्ण भावना भावित मनुष्य मिथ्या अहंकारापासून मुक्त असतो. मिथ्या अहंकार म्हणजे मी करता असं तो मानतो. आता खरं तर आपण समजून घेतलं इथे की सगळं काही भगवंतांनी दिलेलं आहे. शरीर, बुद्धी, इंद्रिय, सर्व पदार्थ हे भगवंतांनीच दिलेले आहेत. आता यातलं आपलं काहीच नाही, आपण काहीच निर्माण केलेलं नाही. मग आपल्याला अहंकार कसला यावा, मी हे केलं, मीच केवळ हे करू शकतो, असा भाव आपल्याला काढून टाकायला पाहिजे. आता या जगात भगवंतांच्या अनुमतीविना आपल्या स्वबळाने आपण काहीच करू शकत नाही. काही म्हणजे काहीच करू शकत नाही. तर मी भगवंतांचा नित्य सेवक आहे हे मानून हा मिथ्या अहंकाराच्या भावनेचा आपल्याला त्याग केला पाहिजे. तो जो जीव बद्ध आहे तो भगवंतांच्या कार्यामध्ये सहयोग देत नाही, कारण तो मोहग्रस्त आहे, बद्ध आहे. म्हणूनच मी भगवंतांचा अंश आहे या भावनेपासून तो वेगळा आहे आणि त्यामुळे तो सुखी राहूच शकणार नाही. पण हे त्याला समजत नाही. जसं आता आपला हात आहे, शरीराचा अवयव आहे, हा शरीराशी जोडला आहे म्हणून तो कार्य करू शकतो. शरीरापासून जर का तो वेगळा झाला, कापून टाकला, तर त्याचा काहीच उपयोग नाही. तसंच आपण भगवंतांपासून जेव्हा दूर होतो तेव्हा आपणही व्यर्थ असतो. जोपर्यंत जीव भगवंतांशी जोडला आहे तोपर्यंत तो अद्भुत कार्य करू शकतो, भगवंतांच्या आनंदासाठी, त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य करू शकतो. त्यासाठी आपल्याला अशा शुद्ध स्तराप्रत उन्नत केलं पाहिजे जिथे आपण भगवंतांच्यासाठी कार्य करू शकतो, आपल्यातले अनर्थ दूर करून या स्तरापर्यंत आपण प्रगती करू शकतो. पण जेव्हा आपण भगवंतांपासून स्वतंत्र आहोत अशा विचाराने जेव्हा कार्य करतो तेव्हा आपण मात्र भौतिकामध्ये अधिकच अडकतो. आता माताजी 12वा श्लोक. हरे कृष्ण. युक्त कर्मफल त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्टिकीम्
अयुक्त कामकारेण फलसक्ता निबंधते. हरे कृष्ण. निश्चयाने भक्ती करणाऱ्या मनुष्याला अढळ शांतता प्राप्त होते, कारण तो कर्माची फळे मला समर्पण करतो. आणि जो मनुष्य माझ्याशी परमेश्वराशी युक्त झालेला नाही, तो आपला कर्मफलांचा लोभी आहे असा, आणि तो बांधला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जो व्यक्ती स्वतःला कर्ता मानतो, कारण तो स्वतःला भगवंतांच्या पासून स्वतंत्र मानतोय, मिथ्या अहंकाराने ग्रस्त आहे तो, आणि तो भौतिकामध्ये मायाशक्तीच्या प्रभावाने बद्ध होतोय. मायादेवी कशी आहे, तिच्या 3 गुणांच्या प्रभावाने व्यक्तीचं नियंत्रण करत असते. आणि आता हे आपण बघितलंय, म्हणजे 3 गुण कसे नियंत्रण करतात, त्यांच्या प्रभावाखाली मनुष्य कशी कार्य करतो, कशा तो बद्ध असतो, म्हणजे त्या गुणाने तो पूर्ण प्रभावितच असतो, त्याच्या बाहेर तो कर्म करू शकत नाही. आता देशाचा कोणी नागरिक असेल बघा, तर सर्वांना अभिमान वाटेल असं त्याने काही कार्य केलं तर भारताचे पंतप्रधान आहेत त्यांना स्वतःला वाटेल या व्यक्तीची भेट घ्यावी असं. पण कोणी देशद्रोही असेल, त्याने देशाच्या विरुद्ध जर का कुठली कृती केली असेल, तर त्याला मात्र जेलमध्ये टाकलं जातं. म्हणजे दोन्ही व्यक्ती बघा एकाच देशामध्ये आहेत. एक जण देशाच्या भलाईसाठी कार्य करतोय आणि दुसरा कसा आहे, देशाच्या विरुद्ध कार्यवाही करतोय. तर आता जो देशद्रोही आहे, ज्याला जेलमध्ये ठेवलं जाईल, त्याची ही व्यवस्था सरकारकडूनच, देशाकडूनच होते. म्हणजे त्याला जेलमध्ये जी काही भोजन इत्यादी दिलं जातं, हेही सरकारद्वारेच दिलं जातं. तसंच हे भगवत धाम आणि भौतिक जग आहे बघा. भौतिक जग हे जेल सारखं आहे, जिथे बद्ध जीव राहतात, आणि भगवत धामामध्ये भगवंतांचे शुद्ध भक्त राहतात, मुक्त आत्मे राहतात. पण आपण बद्ध जीव असल्याने भौतिकामध्ये आहोत, पण तरीही भगवंत आपल्याला इथे जी काही जीवनावश्यक वस्तू आहेत, सूर्य, हवा, पाणी, अन्नधान्य इत्यादीची व्यवस्था त्यांच्याद्वारे केली जाते. या भौतिक रूपी जेलमध्ये भगवंतांनीच ही व्यवस्था करून दिलेली आहे. पण आता या भौतिक जेलचा उद्देश काय आहे, आपल्याला सुधारणा घडवून आणायची आहे आपल्यामध्ये, आणि ही सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग म्हणजे हा निष्काम कर्मयोग आहे. तर निष्काम कर्मयोग म्हणजे आपल्याला काय सांगितलंय इथे, काही आपल्याला सोडायचं नाहीये, त्याग करायचा नाहीये, पण जे पण कार्य आपण करत असू ते भगवंतांच्या बरोबर जोडून घ्यायचं आहे. आता कोणी एखादी व्यक्ती कर्म करून मुक्त होतो, आणि कसा एखादा व्यक्ती तेच कर्म करून बंधनात अडकतो हे आपल्याला या श्लोकामध्ये समजतं. युक्ता म्हणजे काय म्हटलेलं आहे, भगवत सेवेत युक्त असलेला निष्काम कर्मयोगी. कर्मफलम त्यक्त्वा म्हणजे कर्मफळाचा त्याग करून, युक्त म्हणजे जोडलेला आणि त्यक्त्वा म्हणजे त्यागलेला. तर इथे समजून काय घ्यायचंय की कर्मफळाचा त्याग करून जोडून घेतलेला म्हणजे त्यागलेलं फळ भगवंतांना समर्पित आहे. स्वतः भोगण्याच्या आसक्तीला त्यागून कर्मफळ त्याने भगवंतांना अर्पण केलेलं आहे. आणि त्याला काय प्राप्त होते, तर नैष्टिकी शांती प्राप्त होते. नैष्टिकी शांती म्हणजे दृढ शांती. आज आहे उद्या नाही असं नाही, अढळ शांती. अढळ शांती तेव्हाच मिळते जेव्हा निष्काम भाव असेल. तसं बघितलं तर आता कुठल्याही भौतिक वस्तूची गरज आत्म्याला नसते बघा, आणि शरीराच्याही आवश्यकता खरं तर खूप कमीच असतात. आपण त्या वाढवतो ती गोष्ट वेगळी, पण मोजक्या गरजा ठेवून पण व्यक्ती आनंदामध्ये अगदी जगू शकते. पण शरीरासाठी अनेक सुखसोयी एकत्रित करण्याच्या प्रयत्नामध्ये मनुष्य आपली सर्व शांती गमावून बसतो. याचाच अर्थ काय की ज्याच्याकडे नैष्टिकीम शांती आहे त्याला संतोष पण आहे, आणि जेवढा असंतोष असमाधान असेल तेवढी शांती त्याला दुर्लभ आहे, आणि असा व्यक्ती अत्यंत अस्वस्थ किंवा बेचैनही असतो. कुठली भौतिक वस्तू एका दुसऱ्या भौतिक गोष्टीची इच्छा आपल्यामध्ये उत्पन्न करत असते, मग ती अजून एक असं ते चालतच राहतं. आता विचार करा, आपण वॉशिंग मशीन घेतलं, आता वॉशिंग मशीनला लागणारा एक विशिष्ट प्रकारचा डिटर्जंट असतो, तोही आपल्याला विकत घ्यावा लागतो. मग तो व्यवस्थित ठेवण्यासाठी एक आपल्याला कपाट करावं लागतं. ते कपाट बनवून घेण्यासाठी कुठल्या तरी सुताराची मदत घ्यावी लागते. कालांतराने ते खराब होतं, ते बदलावं लागतं. बघा, एक भौतिक इच्छा असेल की ती पूर्ण करण्यासाठी कुठली तरी दुसरी गोष्ट आपल्याला करावीच लागते. म्हणून काम कारेण असा शब्द आलेला आहे. तर या म्हणजे या भौतिक जगामध्ये आपण या जन्मामध्ये अनेक गोष्टी संग्रहित करतो, आणि मृत्यू समयी काय होतं, या सर्व काढून घेतल्या जातात, म्हणजे सर्व आपल्याकडून सुटणारच आहेत मागे. पण जिवंत असतानाच जर का आपण आपली कर्म भगवंतांना अर्पण करू शकलो तर मग आपल्याला आनंद मिळेल, नाही तर मग दुःखच आहे. म्हणजे भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून आपण जर का कार्य केलं तर आपल्याला अढळ शांती प्राप्त होईल, पण स्वतःची भोग इच्छा ठेवून जर का केलं तर ते आपल्या बंधनाचं कारण मिळेल. जेव्हा असा मनुष्य विचार करेल की भगवंत केंद्रस्थानी आहेत, जे काही माझं आयुष्य आहे ते भगवंतांच्याच साठी आहे, तर तो सुखी होईल.
आणि ह्यामध्ये जो मोहग्रस्त आहे त्याचा मात्र विचार वेगळा असेल. तो सुखाच्या शोधातच फिरत राहतो बघा. सुखाचा, शांतीचा अनुभव हा खरं तर आंतरिक आहे, पण त्याला ही शांती कधी प्राप्त होत नाही. आता जो व्यक्ती भौतिक कामना करतो तो बाह्य वस्तूमध्ये सुख शांती शोधत असतो. त्याचा आत्म्याशी काहीच संबंध नसतो, कारण आणि आत्मा त्याचा अशांतच असतो, कारण भगवंतांच्या बरोबर जोडलेला नसतो. आता अढळ शांती भगवंतांच्या बरोबर जोडल्यानेच मिळणार आहे. तर आता मग त्याला कितीही प्रयत्न केले तरी त्याला सुख मिळत नाही, त्यामुळे तो अस्वस्थ बेचैन राहतो. आता लक्षात घेऊया इथे की आध्यात्मिक प्रगती व्यक्ती जेव्हा करतो तेव्हा त्याला हा शांतीचा अनुभव घेऊ शकतो. भौतिक भोगाची इच्छा करतो तेव्हा त्याला दुःखाचा अनुभव येतो. भौतिक भोगाची इच्छा करताना तो कर्मबंधनात पण अडकतो. पण मनुष्य जेव्हा हे ज्ञान घेऊन की मी कृष्णांचा सेवक आहे आणि कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करतोय, तेव्हा तो क्रमशः मुक्त होतो. कारण कर्मांचा संबंध जर का भगवंतांबरोबर नसेल तर ते कार्य स्वतःच्या भोगासाठी असतं, जे बंधनात टाकणारं असतं. तर हा विवेक आपल्याला असणं आवश्यक आहे. जसं आपण उदाहरण बघितलं ना की जे सैनिक आहेत आता युद्ध करतात, तर ते सरकारच्या आदेशानुसार जेव्हा युद्ध करतात तेव्हा ते योग्य कृत्य मानलं जातं. तसंच अर्जुन आता युद्ध करणार आहे ते कृष्णांच्या आदेशानुसार करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की जी कर्म भगवंतांच्या संबंधित आपण करत असू, मग ती भगवद्गीताचं वाचन असेल, भागवतमचं श्रवण असेल, कृष्णांसाठी भोग बनवणं असेल, श्रवणम कीर्तनम स्मरणम या ह्याच्यामध्ये येणारी जी कार्य आहेत ती आपल्याला मुक्त करणारी आहेत. ही कार्य आपल्याला आंतरिक उत्साहाने करत राहायला हवी. मग जे काही आपण कार्य करतो ते म्हणजे भौतिक गोष्टी जरी आपल्याकडे असतील त्यांचा मग आपण त्याग करायचा का? जी कर्म करतो किंवा जे संग्रहित गोष्टी असतील तर नाही. आता भगवद्गीतेमधून आपण काय शिकतो की आपल्याला विहित कर्तव्य तर करायचीच आहेत, पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. अर्जुन म्हणतो ना की मी वनामध्ये जाईन, मी हे सगळं सोडून देईन, पण माझ्या नातलगांना मारून मला काही राज्यप्राप्ती करायची नाही. म्हणजे भौतिकाचा त्याग करण्याचा तो म्हणत होता. तर इथे कृष्ण त्याला समजवतायत की नियतम कुरु कर्मत्वम, म्हणजे तुझी नियत कर्तव्य तू केलीच पाहिजेस. त्याशिवाय भौतिक जगात तू राहूच शकणार नाही. आध्यात्मिक प्रगती तर दूरच राहिली. मग भौतिक जगात राहायचं, कर्म करायची, कर्तव्य करायची, पण कशी करायची? तर सेवा आणि त्याग या भावनेने करायची. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र म्हणजे काय? आपलं शरीर आणि ज्या सुखसोयी आहेत त्या स्वतःच्या तृप्तीकरता न वापरता कृष्णांच्या आनंदासाठी वापरायच्या. म्हणजे आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो म्हणून त्यांना अर्पण केलेली ही सेवा होईल. आता भौतिक दृष्टिकोन आपण बदलला. भौतिक दृष्टिकोन म्हणजे आपण शरीर आहोत आणि भौतिक सुख हाच जीवनाचा उद्देश आहे, असा हा दृष्टिकोन. पण भगवद्गीता आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देते की आपण आत्मा आहोत, कृष्णांचे सेवक आहोत. त्यांना आपण प्रेम, त्यांचा आनंद देण्यातच आपल्याला अमर्यादित सुख किंवा शांती मिळते. तर भगवद्गीता आपल्याला अशा प्रकारे मार्गदर्शन करते की भक्ती करण्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कृष्णांना बघू शकतो. प्रत्येक गोष्ट त्यांच्या आनंदासाठी त्याचा वापर करू शकतो. म्हणजे भौतिक जगामध्ये राहूनही मायेपासून आपण वेगळं राहू शकतो. जसं या कमळाच्या पानाचं त्यांनी उदाहरण दिलं की कमळाचं पान पाण्यामध्ये आहे, पण पाण्याने ते ओलं होत नाही. तसाच सेवा आणि त्याग समजून आपण कर्म करत राहिलो तर आपण भौतिक मायाबंधनात लिप्त होणार नाही आणि भौतिक जग त्यागण्याची मग आपल्याला गरज उरत नाही. इथे राहूनच कृष्णांची सेवा करून आपण हे भौतिक मायेला पार करून जाऊ शकतो. तर हरे कृष्ण, इथे आपण थांबूया आज आणि पुढच्या श्लोकापासून म्हणजे 14व्या श्लोका नाही 13व्या श्लोकापासून आपण पुढच्या वेळेला बघू. तर आता कोणाला काही शंका आहेत का आजच्या